सर्वप्रथम राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करतो। त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आम्हाला सगळ्या कसणाऱ्या शेतकऱ्यांना शेत जमिनीचा अधिकार मिळाला असे कुळ कायद्याचे जनक नारायण नागू पाटील यांना अभिवादन करतो। ज्यांनी या कुळ कायद्यासाठी नारायण नागूंना खूप मोलाचं सहकार्य केलं असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतोय। त्याचबरोबर जमिनीच्या बदल्यात जमीन हे 12.5% जे तत्व ज्यांनी प्रस्थापित केलं आणि त्यांचं नाव विमानतळाला लागावं यासाठी आम्ही आग्रही आहोत असे लोकनेते दिवा पाटील साहेब यांना अभिवादन करतोय। आणि आज आपल्या या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे कोरचे सदस्य, माझ्या डावीकडून आमच्या कोरच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रेश्मा पाटील, आमच्या कोर सदस्य महिला आघाडीच्या कोमल पाटील, त्याचबरोबर माझ्या उजवीकडे आमचे बेलापूर विधानसभेचे अध्यक्ष अविनाश सुतार, त्यांच्या सोबत महेश पाटील आमचे कोर सदस्य आणि पंकज पाटील आमचे कोर सदस्य, इतर आमचे सर्व एकेवासचे मेंबर उपस्थित असलेले आणि आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी, सर्व वृत्तवाहिनी प्रतिनिधी, आपल्या सर्वांचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजची ही जी पत्रकार परिषद आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे की 27 फेब्रुवारी 2022 रोजी आपले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडी सरकारचे नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी गरजेपोटी घरांचा नियमनाचा शासन निर्णय हा 27 फेब्रुवारीला जाहीर केला। 25 फेब्रुवारी 2022 रोजी याची शासन मान्य प्रत ही आता सध्या आपल्या महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर सुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि हा एक ऐतिहासिक निर्णय म्हटला जातोय। त्या संदर्भामध्ये आपण थोडंसं त्याचा ऊहापोह करण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय। त्याचबरोबर आपणास जी प्रेस नोट आम्ही दिलेली आहे त्या प्रेस नोटची सॉफ्ट कॉपी आणि त्या प्रेस नोटची PDF कॉपी तुम्ही जो नंबर तुम्ही इथे सगळे दिलेले आहेत त्या नंबर्सवरती आणि आमच्याकडे जे उपलब्ध नंबर आहेत त्या सर्व नंबरवरती आम्ही ते सर्क्युलेट करणार आहोत। सोबत या प्रेस नोट मध्ये आम्ही काही GR या आधीच्या GRचा आम्ही काही रेफरन्स घेणार आहोत। त्या रेफरन्स असलेल्या GRच्या कॉपी सुद्धा या PDF मध्ये तुम्हा सर्वांना तुमच्या माहितीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे। सर प्रेस नोटची कॉपी झेरॉक्स साठी आम्ही अरेंजमेंट करतोय अजून सुद्धा एक्स्ट्रा आणि PDF ची कॉपी नक्कीच तुम्हाला मिळेल। सर्वात आधी या शासन निर्णयाच्या अनुषंगाने हा एक ऐतिहासिक निर्णय म्हटला जातोय आणि त्या निमित्ताने आम्हाला काही जुन्या गोष्टींवरती आणि काही व्यक्तींचे आभार नक्कीच व्यक्त करायचे आहेत आणि त्याबद्दलची जी स्पष्ट भूमिका आम्ही या निमित्ताने मांडणार आहोत। त्याचबरोबर हा जो शासन निर्णय आहे हा प्रामुख्याने जर तुम्ही GR पाहिलेला असेल तर हा नवी मुंबई प्रकल्पात येणाऱ्या 95 गावांसाठीचा हा शासन निर्णय आहे आणि या 95 गावांपैकी आपल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये 29 गावं आहेत जी या नवी मुंबई मनपा क्षेत्रात येत आहेत आणि या 29 गावांच्या अनुषंगाने म्हणजे नवी मुंबई मनपा क्षेत्रात येणाऱ्या गावांच्या अनुषंगाने या भागातली एक सक्रिय सामाजिक संघटना म्हणून आगरी कोळी युथ फाउंडेशनच्या वतीने आम्ही भूमिका स्पष्ट करू जी या 29 गावांच्या अनुषंगाने असणार आहे। ह्या सोबत इथे आम्ही ज्या गोष्टींचा ऊहापोह करणार आहोत की ज्या गोष्टी आम्ही मांडणार आहोत त्याचा रेफरन्स म्हणा किंवा त्याचा फायदा इतर जी 65 गावं आहेत उरण पनवेल परिसरातली त्यांना सुद्धा त्याचा फायदा नक्कीच होईल, पण काही ठिकाणी काही रेफरन्सेस एक्झॅक्टली मॅच होणार नाहीयेत म्हणून आम्ही ही गोष्ट आपणास स्पष्ट करतोय। बंधू आणि भगिनींनो, हा जवळपास 41 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे। म्हणजे जेव्हापासून सिडको आली 1971 साली त्यानंतर हा प्रश्नाला पुढच्या 5-7 वर्षांमध्ये याची सुरुवात झाली आणि ही तेव्हापासूनचे प्रलंबित प्रश्न आहेत। जवळपास 1994 पासून याचे पाठपुरावे सुरू आहेत। याच्या कॉपीज आमच्याकडे उपलब्ध आहेत। शासकीय या संदर्भातले पाठपुरावे लेखन आमच्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर
ह्या निर्णयाला आपल्याला ऐतिहासिक म्हणता येईल का, तर हा एका अर्थाने ऐतिहासिक निर्णय असू शकेल, कारण की हा खूप प्रलंबित आणि खूप अवेटेड, म्हणजे फार फार काळापासून ज्याची प्रतीक्षा होती, असा प्रतीक्षा असलेला हा शासन निर्णय असणार आहे. त्याबद्दल, या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आम्ही महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन आणि आभार नक्कीच व्यक्त करतोय. महाविकास आघाडी सरकारच्या अनेक बड्या नेत्यांसोबत या विषयासंदर्भात आम्ही वेळोवेळी बैठका केल्या. म्हणजे या मागच्या 2 वर्षात जे महाविकास आघाडी सरकार आहे त्यांच्यासोबतही, आणि त्या आधीचं जे सरकार होतं भाजपचं, त्यांच्याबरोबरही आमच्या अनेकदा बैठका झालेल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलायचं झालं तर नामदार शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, नगर विकास मंत्री माननीय एकनाथ शिंदेजी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडजी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, त्याचबरोबर खासदार राजन विचारे, आमदार शशिकांत शिंदे, आनंद परांजपे, या सर्वांचे आणि त्यांच्या पक्षश्रेष्ठींचे आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. तसेच मागच्या टर्म मध्ये आमदार गणेश नाईक, माजी आमदार संदीप नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार रमेश पाटील, आमदार नरेंद्र पाटील, आमदार भाई जयंत पाटील शेकापचे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, या आणि अशा अनेक नेत्यांनी सदर विषयाचा वेळोवेळी, आम्ही जेव्हा संघटना प्रतिनिधी म्हणून काम करताना वेळोवेळी आम्हाला सहकार्य आणि पाठपुरावा केलेला होता. भले त्यांना सत्तेत असताना हा विषय पूर्णपणे मार्गी लावता आलेला नसली तरी या चळवळीमधील त्यांचा जो हातभार आणि प्रयत्न लागलेले आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करत आहोत. आमचे आदर्श आणि भूमिपुत्र चळवळीचे आमचे विचारस्तंभ लोकनेते दिवा पाटील साहेब या विषयावर शेवटच्या घटकेपर्यंत काम करत होते. अगदी त्यांचा मृत्यू हा 24 जून 2013 साली झाला आणि शेवटचं आंदोलन आम्हाला लक्षात आहे जो 3 जून 2013 रोजीचा होता. त्या आंदोलनात सुद्धा अँब्युलन्स मधनं दिवा पाटील साहेब आले होते आणि या विषयावरती त्यांनी भाष्य केलं होतं आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं. त्याचबरोबर अनेक सामाजिक नेते आणि संघटनांनी हा विषय तेवत ठेवला. त्यापैकी सर्वात महत्वाची संघटना जी खास करून या भागात नाही येते, या 29 गावांशी संबंधित ही संघटना आहे. ही संघटना म्हणजे खारी कळवा बेलापूर शेतकरी संघटना, ज्यांनी या विषयावरती 90च्या आणि 2000च्या दशकामध्ये फार दिवांच्या सोबत या विषयावर सातत्य आणि तांत्रिक दृष्ट्या काम केले होते. अगदी 22 जानेवारी 2010 म्हणजे हा जो निर्णय आहे यासारखाच एक निर्णय 22 जानेवारी 2010 रोजी झालेला होता गरजेपोटी घरांसंदर्भात. तो निर्णय येण्यासाठी सुद्धा जो ज्यांनी पाठपुरावे केले होते त्यापैकी खाली कळवा शेतकरी संघटना आहे. आणि आता सुद्धा जो GR येतो याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये खाली कळवा शेतकरी संघटनेचा सुद्धा हातभार आहे. त्यामुळे आम्ही त्यांचं अभिनंदन करतोय. त्यांचे अध्यक्ष आज हयातीत नाहीयेत, मोरेश्वर पाटील साहेब कोपरखेडे गावचे सुपुत्र, त्यांना आम्ही या निमित्ताने आदरांजली व्यक्त करतोय. त्याचबरोबर संघटनेचे खाली कळवा शेतकरी संघटनेचे जे सेक्रेटरी आहेत ऍडव्होकेट TC पाटील, यांचे तेव्हाही आणि आता सुद्धा हा GR येण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा, त्याबद्दल आम्ही त्यांचेही आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं अभिनंदन करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्र सिडको प्रकल्पग्रस्त कृती समिती याही संघटनेने मधल्या काळामध्ये या विषयासाठी पाठपुरावे केले होते. आम्ही त्यांचंही या निमित्ताने अभिनंदन व्यक्त करतोय. सर्वात महत्वाचा एक अजून घटक आहे तो म्हणजे आमचा आगरी कोळी कराडी कुणबी बहुजन आणि 12 बलुतेदार समाज भूमिपुत्र यांचे आम्ही विशेष अभिनंदन करतो. आणि त्यांच्यासोबत या गावठाण क्षेत्रात असलेला जो बिगर प्रकल्पग्रस्त घटक आहे त्याचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतो, कारण की हा घटक सातत्याने आगरी कोळी युथ फाउंडेशन बरोबर राहिलेला आहे आणि अजूनही आहे. ज्यांनी 2017चं जे आमचं उपोषण आंदोलन झालेलं होतं त्या उपोषण आंदोलनामध्ये भरभरून प्रतिसाद दिला होता आणि पहिल्यांदा जवळपास लाखभर आंदोलनकारी आणि खरे आंदोलनकारी म्हणजे ज्यांना धरून बांधून आणलेलं नव्हतं असे आंदोलनकारी, लाखभर आंदोलनकारी बघण्याची जी संधी आहे ती नवी मुंबईला यावेळी मिळाली होती. त्यामुळे आम्ही या सर्व घटकांचं आम्ही अभिनंदन करतोय. त्याचबरोबर अजून एक विशेष आम्हाला सांगावं लागेल की सामाजिक संघटना ज्या आहेत ह्या राजकीय भूमिका घेऊ शकत नाहीत असा काहीसा समज किंवा भ्रम हा यापूर्वी होता. त्यामुळे 2019 साली झालेलं बहिष्कार आंदोलन ज्याला या घटकांनी खूप गावठाण क्षेत्रात असलेले भूमिपुत्र आणि बिगर प्रकल्पग्रस्त यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या निमित्ताने हा GR येण्यामागे या सगळ्या मंडळींचा खूप मोठा हात आहे. त्या सगळ्यांचं आम्ही अभिनंदन व्यक्त करतोय. त्यांच्या एकजुटीमुळे हा निर्णय आला असे आहे याचं आम्हाला याच्याबद्दल अजिबातही शंका नाहीये. त्याचबरोबर एक
अजून महत्वाचा एक घटक आहे, तो घटक म्हणजे आपण सर्व पत्रकार मंडळी आणि वृत्तपत्र माध्यम यांनी वेळोवेळी या जे आंदोलन आहे हे जमिनीसाठीचं आंदोलन आहे, घरासाठीचं आंदोलन आहे, घराखालच्या जमिनीसाठीचं आंदोलन आहे, या चळवळीला या आंदोलनाला भरभरून आपण प्रेम दिलं, याच्या बातम्यांची दखल घेतली आणि आपल्यामुळे हा जो लढा आहे हा यशस्वी झालाय याच्याबद्दल आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आपणा सर्व पत्रकार मंडळी, वृत्तपत्र माध्यम, वृत्तवाहिन्या प्रतिनिधी या सगळ्यांचं आम्ही या निमित्ताने अभिनंदन करतोय आणि आम्ही सदैव आपले या गोष्टीसाठी ऋणी असणार आहोत. त्याचबरोबर लास्ट बट नॉट लिस्ट आमचे AKYFचे सर्व मेंबर्स, अगदी कोर मेंबर पासून सेंट्रल मेंबर्स पासून ते गाव पातळीपर्यंतचे सर्व मेंबर, त्या सर्व मेंबर्सनी एक दिलाने अगदी देवकार्य समजून या आंदोलनामध्ये, या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं, झोकून दिलेलं आहे. त्यामुळे सर्व मेंबर्सचं आम्ही या निमित्ताने आम्ही त्यांचं अभिनंदन व्यक्त करतोय. आणि आता आपण येऊया आपल्या प्रमुख विषयाकडे, ज्याच्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. तो विषय म्हणजे हा, सो प्लीज हॅव चेअर, सरांसाठी चेअर. आपण ज्या विषयासाठी आज जमलेलो आहोत की हा जो 25 फेब्रुवारी 2022 रोजीचा गरजेपोटी घरे नियमनाचा जो शासन निर्णय आलेला आहे, काय तो खरंच ऐतिहासिक आहे का, आणि काय त्यामुळे इतिहास घडणार आहे. कारण की या निर्णयाला ऐतिहासिक म्हटलं जातंय, आम्हीही या निर्णयाला ऐतिहासिक म्हणतोय. पण असाच एक ऐतिहासिक निर्णय हा 22 जानेवारी 2010 रोजी सुद्धा आला होता आणि त्या ऐतिहासिक निर्णयाला इतिहास घडवता आलेला नव्हता. आणि कुठेतरी हा निर्णय सुद्धा त्यासारखाच तर होणार नाही ना, याची आम्हाला शंका निर्माण होते. कारण की तुम्ही जर का या निर्णयाबद्दल जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा पहिलीच लाईन, त्याची 25 फेब्रुवारी तारखेनंतर जो पहिलीच ओळ असते ते म्हणते की वाचा 22 जानेवारी 2010 रोजीचा स्वांसो रेफरन्स असलेला शासन निर्णय. कारण की हा GR त्या शासन निर्णयाचा सुधारित आवृत्ती आपल्याला म्हणता येणार आहे. पण या निर्णयामध्ये सुद्धा अनेक बाबी अस्पष्ट आहेत. त्या अस्पष्ट बाबींमुळे हा ऐतिहासिक निर्णय इतिहास घडवेल की नाही घडवेल याबद्दल शंका निर्माण करतोय. आणि त्याच्यामुळे आम्ही शासन प्रशासनाला, आपण सर्व पत्रकार बंधूंच्या भगिनींच्या माध्यमातून, आपल्या सर्व माध्यमातून ह्यामध्ये ज्याला मी त्रुटी नक्कीच म्हणणार नाही, कारण की त्रुटी म्हटलं तर काहीतरी कमी आहे, याला मी अस्पष्ट असं आम्ही म्हणणार आहोत की काही गोष्टी या स्पष्टपणे मांडल्या गेलेल्या नाहीयेत. त्याच्यामागे काही गोष्टी या मिसिंग आहेत, ज्या मे बी या GRच्या मागे असू शकतात. किंवा आपल्या सगळ्यांच्या रेफरन्ससाठी एक गोष्ट नक्कीच म्हणता येईल की एखादा जेव्हा कायदा येतो तेव्हा तो कायदा कधी कधी फक्त 2 पानाचा असतो, पण तो कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मागे 100 पानाची त्याची नियमावली, गाईडलाईन्स त्याच्या बनवाव्या लागतात, तिची कार्यपद्धती स्पष्ट करावी लागते आणि ती कार्यपद्धतीनुसार त्याच्यावरती कार्य केलं जाऊ शकतं. त्याच्यामुळे त्या कार्यप्रणालीमध्ये, त्या कार्यपद्धतीमध्ये, त्या गाईडलाईन्स मध्ये अनेक गोष्टींना स्पष्ट करण्याची संधी असते. त्यामुळे ह्या GRच्या नंतर, कारण की खूप मोठा धोरणात्मक हा निर्णय आहे, त्याच्या मागे काही गाईडलाईन्स स्पष्ट होणं काळाची गरज आहे. आणि त्या गाईडलाईन्स बद्दलची काही मतं आम्ही आपल्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर जसं मागे म्हटल्याप्रमाणे 22 जानेवारी 2010च्या निर्णयाला जसं शासन प्रशासन कारणीभूत आहे, तो निर्णय पूर्णत्वास न येण्यासाठी, त्याचबरोबर काही अंशी आम्ही कारणीभूत आहोत, भूमिपुत्र सुद्धा कारणीभूत आहे. तर कुठेतरी दोघांना याबद्दलचं त्यांनी काय करायला हवं किंवा त्यांची भूमिका काय असायला हवी, त्या दोन्ही बद्दलचं मत आपण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण मांडणार आहोत. तर आपण वन बाय वन याच्यावरती आपण चर्चा करूया. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी हा एक 2 पानी GR आहे. या 2 पानी GR मध्ये 2 प्रमुख हिस्से आहेत आणि एकूण तुम्ही म्हणू शकता की 6 हिस्से या GRचे आहेत. हा 2 पानाचा GR आहे, पण या 2 पानाच्या GR वरती पहिल्याच दिवशी आम्ही जवळपास आमच्या कोर सदस्यांची आम्ही बैठक घेतली होती रविवारी आणि आम्ही किमान 4 तास याच्यावरती चर्चा केली 2 पानाच्या GR वरती. तुम्हाला लक्षात येईल की बिटवीन द लाईन्स नावाची गोष्ट असते की ओळींमधल्या 2 शब्दांमध्ये बऱ्याचदा अर्थाचा अनर्थ होत असतो. तर अशा अनेक गोष्टी आम्ही शोधण्याचा, समजण्याचा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न आपल्या माध्यमातून शासनाला सुचवणार आहोत. आपण वन बाय वन येऊया. आमच्या उपलब्ध माहितीनुसार या शासन निर्णयाच्या सुरुवातीला 22 जानेवारी 2010चा रेफरन्स दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला एक समजायला लागेल
की शासन निर्णय शक्यतो दोन प्रकारचे असतात. एक प्रमुख शासन निर्णय जे मंत्रिमंडळाच्या बैठकीत किंवा विधिमंडळामध्ये एखादी गोष्ट जेव्हा होते आणि त्याचा कायदा बनतो त्या संदर्भात शासन निर्णय येत असतात. हा एक भाग झाला. दुसरा भाग जो आपल्याला इथे अप्लिकेबल आहे ते म्हणजे सिडको. सिडको ही जरी कंपनी असली तरी ती शासकीय कंपनी आहे. सिडकोला त्यांचं जे डे टू डे कामकाज करण्यासाठी ठराव घेऊन काम करावे लागतात, त्याला सिडकोचा ठराव म्हणतात. आता सिडकोच्या ठरावामध्ये जे मॅनेजिंग डायरेक्टर असतात, व्यवस्थापकीय संचालक असतात, ह्यांना काही डे टू डे ऍक्टिव्हिटी करण्यासाठीचे अधिकार दिलेले असतात आणि मग ते ठराव, मात्र ते याचा अर्थ असा होत नाही की बिना ठरावाचे ते काम करू शकतात. त्यांना ठराव घेऊनच काम करावं लागतं, पण त्या ठरावांसाठी शासकीय मान्यतेची आवश्यकता नसते. याला आपण म्हणूया प्रशासकीय ठराव, जो सिडकोच्या स्तरावरती केला जातो. आता सिडको ही एक शहर प्राधिकरण सुद्धा आहे, शहर विकास प्राधिकरण आहे, शासकीय संस्था आहे. त्याच्यामुळे काही धोरणात्मक निर्णय असतात किंवा काही असे निर्णय असतात जे व्यवस्थापकीय संचालक किंवा संचालक मंडळाच्या अधिकार क्षेत्राच्या अधिकार कक्षेच्या बाहेर असतात. तर असे निर्णय शासनातर्फे मान्य करून ते शासकीय GR स्वरूपामध्ये आणावे लागतात. त्यामुळे हा जो ठराव आपण पाहतो आहे हा मुळात सिडकोचा ठराव आहे आणि या सिडकोच्या ठरावाला शासकीय मान्यता मिळून एक शासन निर्णयामध्ये त्याचं कन्व्हर्जन असतं आणि मग तो शासन निर्णय बनतो. तर आपल्या हातात असलेला जो 25 फेब्रुवारी 2022 चा ठराव हा त्या पद्धतीचा आहे की तिथे सिडकोचा एक ठराव आहे आणि त्या ठरावाच्या अनुषंगाने शासकीय मान्यता मिळून हा GR बनलेला आहे. तर अशा वेळी एक्झॅक्टली कुठल्या सिडकोच्या ठरावाला रेफर केलं गेलेलं आहे याच्याबद्दल याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं नाही. पण याची जी क्रोनॉलॉजी बघितली असता, म्हणजे क्रोनॉलॉजी मध्ये आपण लक्षात घेतलं तर समजून येईल आपल्याला की पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी रेफरन्स दिलेला आहे 22 जानेवारी 2010 साठी. मग 22 जानेवारी 2010 चा जो शासकीय निर्णय आहे हा सिडकोचा ठराव क्रमांक 9949 जो ऑक्टोबर 2008 मध्ये सिडकोने ठराव मंजूर केलेला होता, ज्याचं पूर्वी 22 जानेवारी 2010 च्या एका शासन निर्णयाने त्याला मान्यता देण्यात आली होती. त्या GR मध्ये हा सुधारित असल्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे पहिल्या ओळीमध्ये ती तशी गोष्ट आहे. फक्त ते मी जसं मगाशी म्हटलं की या GR सोबत एक गाईडलाईन येण्याची फार आवश्यकता आहे. त्या गाईडलाईन मध्ये स्पष्ट करणं आवश्यक आहे की हो हे 22 जानेवारी 2010 ची सुधारित GR आहे आणि याच्या मागे असलेला जो सिडको ठराव आहे हा 9949 चा आहे. याच्याबद्दल स्पष्टता मांडणं शासनाला आवश्यक आहे आणि त्यांनी ते मांडावं. आणि त्याच गोष्टी आम्ही शासनाचे शत्रू नाही तर मित्र म्हणून आम्ही या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर आम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगायला आवडेल की हा जो शासन निर्णय आलेला आहे की आगरी कोळी युथ फाउंडेशन जेव्हापासून यावरती पाठपुरावे करते, म्हणजे आमचा अधिकृत पाठपुरावा तुम्ही म्हणू शकता साल 2015-16 पासून सुरू झाला. आमचं पहिलं जे आंदोलन हे 2017चं आंदोलन म्हणता येईल, ज्यामध्ये लाखभर लोक सहभागी झाली होती. त्या 2017च्या आंदोलनापूर्वी आम्ही शासनाला एक निवेदन दिलं होतं, पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की गरजेपोटी घरांचा प्रश्न सोडवा. आम्ही फक्त मागणी नव्हती केली, आम्ही त्यांना सोल्युशन दिलं होतं. आम्ही त्या पत्रामध्ये स्पष्टपणे म्हटलं होतं की याला तुम्ही असं वन स्ट्रोक एका लाईनीमध्ये नियमित करू शकत नाहीत. हा खूप गंभीर आणि एक किचकट विषय आहे, याला फोड करून सोडवण्याची आवश्यकता आहे. मग त्यावेळी आम्ही त्या 16 फेब्रुवारी 2017 रोजी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री यांना जे निवेदन दिलं होतं त्याची प्रत पण आम्ही तुम्हाला देतोय. त्यात आम्ही या प्रश्नाला 3 भागामध्ये आम्ही मांडलं होतं. त्यातला पहिला भाग होता जमिनीचे नियमितीकरण. आम्ही म्हटलं बांधकामाचे नियमितीकरण वन स्ट्रोक होऊ शकत नाही, टप्प्याटप्प्यात काम करावं लागेल. पहिला भाग जमिनीचे नियमितीकरण, दुसरा भाग बांधकामाचे नियमितीकरण, तिसरा भाग याच्यामध्ये असणार होता की जी घरं जुनी झालेली आहेत त्यांना पुनर्विकासासाठीच एक धोरण देणं, पुनर्विकासाची योजना देणं, असं 3 भागामध्ये आम्ही त्याची मांडणी केली होती. त्या पत्रामध्ये सुद्धा आम्ही ते स्पष्टपणे मांडलं आणि वेळोवेळी ज्या शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावरती आमच्या बैठका झाल्या, नेत्यांबरोबर बैठका झाल्या, त्यात आम्ही स्पष्टपणे या गोष्टीची फोड करून याचं सोल्युशन एक्झॅक्ट कसं असेल ते मांडण्याचा आम्ही त्यावेळी प्रयत्न केला होता. आणि आम्हाला आनंद होतोय की हा जो शासन निर्णय आहे हा काहीसा त्या धर्तीवरती त्या पॅटर्नवरती आलेला आहे. त्यामुळे या शासन निर्णयाला तुम्ही आता त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया की हा शासन निर्णय प्रमुख जसं म्हटलं की रेफर्ड बाय 22 जानेवारी 2010 आहे, म्हणजे तो 9949 शी संबंधित आहे असं आपण त्याला गृहीत धरतोय आणि तसंच असेल असं मला खात्री आहे. त्याच जोडीला याच्यामध्ये 2 भागामध्ये हा शासन निर्णय आहे. तुम्ही वाचला असेल, एक अ म्हणून त्याचा भाग आहे आणि एक आ म्हणून त्याचा भाग आहे, दुसऱ्या पेजवर गेलाय.
पहिल्या पेजवरती अ आहे, दुसऱ्या पेजवरती आ आहे. आता या अ मध्ये पुन्हा 4 भाग आहेत. त्या अ मध्ये जो भाग आहे तो तुम्हाला लक्षात येईल की अ मध्ये आमच्या 2 मागण्या पूर्ण होत आहेत. ते म्हणजे आम्ही जे म्हटलं होते की आधी जमीन नियमित करा, अ मधला पार्ट जमीन नियमितीकरणावर बोलतो आणि बांधकाम नियमितीकरणावरती स्पष्टपणे वेगळ्या वेगळ्या याच्यात बोलतो. आणि पुनर्विकासासाठी आ मध्ये पुनर्विकासाची तरतूद केलेली आहे. आम्ही जेव्हा जेव्हा शासनाकडे आमचं म्हणणं मांडलं किंवा आम्ही आमची निवेदनं दिली, आम्ही नेहमी एक गोष्ट त्यांना सांगितली की नवा मुंबईतल्या विस्तारित गावठाण क्षेत्रामध्ये फक्त भूमिपुत्र राहत नाही, इथे अनेक लोक बाहेरून कामाधंद्याच्या निमित्ताने आले आणि इथे वसलेली आहेत. मग ती अगदी 70च्या दशकाच्या आधी आलेली आहे आणि काही नंतर आली आहेत आणि काही आतापर्यंत अगदी मागच्या 5-10 वर्षामध्ये बरीच मंडळी जे डोक्यावर छप्पर असण्यासाठी त्या गावठाणांचा आश्रय या मंडळींनी घेतलेला आहे. तर ह्या मंडळींना सुद्धा वाऱ्यावर सोडून चालणार नाही. त्यामुळे ह्या मंडळींचं सुद्धा आपण याचा सहभाग आपल्या या धोरणामध्ये असावा. जे प्रकल्पग्रस्त नाही आहेत, बिगर प्रकल्पग्रस्त आहेत, त्यांचा पण असावा यामध्ये धोरणामध्ये सहभाग, असं आम्ही वेळोवेळी मांडलंय. आणि आम्हाला आनंद होतोय की तो सुद्धा भाग या GR मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. मग सांगितल्याप्रमाणे अ आणि आ असे 2 मुख्य भाग या GR चे येतात. आता आपण 1 बाय 1 अ मध्ये काय ते 4 मुद्दे आहेत त्याच्याबद्दल चर्चा करूया आणि त्याच्यामध्ये काय काय अस्पष्ट मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण 1 बाय 1 याच्यावरती येऊया. खूप वेळावर येते, थोडी गडबड होते. पहिला भाग म्हणतोय आपल्या जमीन नियमितीकरणासंदर्भात. पहिल्या भागात पण तुम्ही जर का जरी ती एक पॉइंट आहे, फर्स्ट पॉइंट मध्ये जो जमीन नियमितीकरणाबद्दल बोलतो, त्याच्यात पण अजून 2 भाग होतात. तुम्ही जर का त्याला व्यवस्थित वाचलं तर लक्षात येईल की त्याचे 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणतो 1970 पूर्वीची जी गावठाण आहे त्या म्हणजे 1970 सालची जी शासकीय गावठाण आहे, ह्या शासकीय गावठाणाच्या सीमेपासून, त्यांच्या हद्दीपासून 250 मीटर पर्यंत येणारी जी प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरं आहेत ती नियमित करण्यात येतील, असं या पहिल्या टप्प्यात म्हटलेलं आहे. त्या पहिल्या पॉइंटच्या त्या पहिल्या पॉइंटच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हटलेलं आहे की ह्या 250 मीटरच्या पण पलीकडे जर का 12.5% योजनेच्या रेखांकनामध्ये जी घरं येत आहेत ती घरं सुद्धा नियमित करण्यात येतील, असे 2 भाग यात दिलेले आहेत. या संदर्भात आम्हाला 2 गोष्टी शासनाकडनं स्पष्ट करून हव्यात. कारण कसं आहे की सगळीच गावं ही 360 डिग्री मध्ये एक्सटेंड झालेली नाहीयेत किंवा विस्तारित झालेली नाहीयेत, वाढलेली नाहीयेत. काही गावं ही वन साइडेड एका दिशेने वाढलेली आहेत. काही गावांचं स्वतःचं भौगोलिक जे महत्व आहे किंवा भौगोलिक त्यांची जी जे बनलेले भौगोलिक दृष्ट्या ते गाव जसं आहे त्याची वेगवेगळी परिस्थिती. उदाहरण द्यायचं झालं तर वाशी गाव हे 3ही बाजूने, एका साईडनी हायवे, एका साईडनी खाडी आहे, त्यामुळे तो जवळपास ट्रायंगल मध्ये 3 भागामध्ये लॉक होतो आणि तो फक्त एका साईडलाच त्याला एक्सटेंड करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्याची जी गोष्ट आहे ती 250-300 मीटरच्या पलीकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे अशी गावं सुद्धा कव्हर झाली पाहिजेत असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. आणि जे रास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि एक प्रमुख म्हणजे वाशी गाव तरीही कव्हर होतं त्या रेखांकनामध्ये. पुन्हा ही रेखांकन जी बनवली गेलेली आहेत सिडको अधिकाऱ्यांनी, ती अनेकदा ही जागेवर जाऊन कधी बनवतच नाहीत. म्हणजे सिडकोवाले कधी प्रयत्न करत नाहीत की गावात यावं, गावठाणात यावं आणि समजून घ्यावं कुठपर्यंत गाव आहे, गावाची भौगोलिक रचना कशी आहे, ते होत नाही. हे ऑफिसमध्ये बसून रेखांकन मारतात, ऑफिसमध्ये बसून हे त्या मॅपिंग मध्ये बाउंड्रीचं हे करतात आणि प्रत्यक्षात सिच्युएशन डिफरंट असते, ज्याच्यामुळे एका गावाचं या नव्या मुंबई क्षेत्रामध्ये नुकसान होताना आम्हाला दिसतंय. कारण की माझ्याकडे ते मॅप्स आहेत, ते मॅप्स आम्ही स्टडी केलेले आहेत. त्या मॅप मध्ये प्रामुख्याने एक गाव कट होतोय, ते म्हणजे घणसोली गाव. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी घणसोली गाव याला स्वातंत्र्यापासूनचा इतिहास आहे, स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा इतिहास आहे. हा पंचक्रोशीतला त्यावेळेपासूनचा एक बाजारपेठ असलेला गाव आहे. त्याच्यामुळे हा गाव असं इतर गावांसारखा एका ठिकाणी एकवटलेला नाहीये. या गावामध्ये अनेक आळ्या आहेत. या गावामध्ये जवळपास 9 आळ्या आणि पाडे आहेत. या आळ्यांचा आणि पाड्यांचा समूह हा गाव आहे. हा बाजारपेठेचा गाव असल्या कारणाने याचा विस्तार जो आहे हा फार म्हणजे 70च्या आधीपासूनच याचा विस्तार झालेला आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा घणसोली गावात एंट्री करतो तर प्रामुख्याने घणसोली गाव कुठून सुरू होतं. तुम्ही जर जो कोणी घणसोली गावात गेला असेल, सद्गुरू हॉस्पिटलचा नाला क्रॉस केला
तो ब्रिज क्रॉस केला का घणसोली गाव सुरू होतो, हे सगळ्यांना कल्पना आहे. त्याच्या आधीचा पार्ट डिफरंट. आता हा नाला क्रॉस केल्यानंतर एक अर्जुन बुवावाडी नावाचा भाग येतो, एक शंकर बुवावाडी नावाचा भाग येतो. ही जुन्या वाड्या आहेत या. त्यानंतर त्याला तत्सम असा एक पट्टा येतो, त्याला लागून असलेला. हा सगळा पट्टा कट झाला यांच्या रेखांकनामध्ये. कारण की यांनी 12.5% नियोजन करताना हे ज्या मूळ हद्दीपासून यांनी पकडत गेले किंवा यांना जिथे जिथे प्लॉट वसवायचे होते त्यांनी तिकडे ते रेखांकन नेलं. जिथे यांना प्लॉट वसवायला स्कोप नाहीये तिथं त्यांनी ते रेखांकन एक्सटेंड केलंच नाही. त्यामुळे तो जवळपास नाही ना म्हटलं तरी 100-1 मीटरचा जो पार्ट आहे नाल्यापर्यंतचा तो कट होतो. तर ह्या निमित्ताने आम्हाला शासनाला कळवायचंय की तुम्ही थोडं जागेवर येऊन गावं समजण्याचा प्रयत्न करा. ही गावं जुनीच आहेत, पण तुमच्या त्या अटीमुळे ही या गावांमधला काही भाग सुटतोय आणि त्यामुळे काही भूमिपुत्रांवरती आणि तिथे राहणाऱ्या लोकांवरती अन्याय होण्याची शक्यता आहे. तर तो कव्हर करून घेतला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि हा पाठ तुमच्या निमित्ताने त्यांच्यावर पोहोचेल. आणि एक अजून खूप महत्वाची गोष्ट की आतापर्यंत यांनी जी रेखांकन मारली, यांच्याकडे जे मॅप आहेत, म्हणजे कलेक्टर ऑफिस मधून जाऊन पण आम्ही काही मॅप्स आणले की मूळ गावठाणांचे मॅप कसे आहेत आणि काय आहेत. त्यावेळी आमच्या हाताला अजून एक GR लागतो जो 1971चा आहे, एप्रिल 1971 मधला. भूमी संपादन होत असताना, नवी मुंबई प्रकल्पासाठी भूमी संपादन होत असताना शासनाने गावठाणांबाबत एक GR काढला होता, एक स्पेशल GR होता. त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की अशा अनेक वस्त्या आहेत, म्हणजे 10 आणि 10 पेक्षा कमी नसलेली घरं, कमी नसलेली कुटुंब राहत असलेली वस्ती, असं त्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. तुम्हाला त्याची मी प्रत देणार आहे. तर त्या वस्त्यांना गावठाण म्हणून यांच्या नोंदी करा असं त्या GR मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि आता नोंदी करा म्हटल्यावरती प्रशासन नोंदी करतो आता इतिहास नाही, आपण सगळ्यांना माहिती आहे. सांगितल्यानंतर 10 कामं सांगितली तर प्रशासकीय अधिकारी जाऊन 2 कामं करतात किंवा तीही करत नाही. तर अशा अनेक वस्त्या, अशा अनेक पाडे हे या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहेत, जे 1971 पासून त्यांचं अस्तित्व दाखवत आहेत. त्यांच्याकडे त्याचे पुरावे आहेत. ह्या वस्त्यांना, ह्या पाड्यांना जरी नकाशावरती गावठाण म्हणून नमूद नसलं तर ते शासनाकडनं राहून गेलंय त्याला गावठाण म्हणून नमूद करणे. तर आमची या निमित्ताने शासनाला आम्हाला सांगणं आहे की या वस्त्यांना गावठाण ट्रीट करा. या वस्त्यांची गावठाण जे काही जुने तुमच्याकडे रेकॉर्ड आहेत किंवा घरपट्टे आहेत, जुनी जी काही माहिती याच्या बेसिसवरती त्यांचं एक रेखांकन ठरवा. म्हणजे एक आपल्याला नवी गावठाण त्यांची मिळू शकेल 1971ची. आणि त्या गावठाणापासून जर का 250 मीटरचा आपण त्या भागातलं जर का आपण ठरवलं तर आपल्याला ते सगळे जे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र त्या पाड्यांच्या आजूबाजूला ज्यांची घरं एक्सटेंड झालेली आहेत ती सगळी मंडळी याच्यामध्ये कव्हर होऊ शकतील. तर हा जमिनीबद्दलचा जो पहिला मुद्दा आहे, या पहिल्या मुद्द्यात आम्हाला या 2 गोष्टी शासनाला नक्कीच सांगायला आवडेल, जेणेकरून त्यांच्या ज्या गाईडलाईन्स येतील त्या गाईडलाईन्स मध्ये या बाबतची स्पष्टता आम्हाला मिळू शकणार आहे. ह्याच मुद्द्यामध्ये ही जमीन भाडेपट्ट्याने देण्यात यावी अशा पद्धतीचा उल्लेख केला गेलेला आहे. आगरीकोळी युथ फाउंडेशन सातत्याने आम्हाला फ्री होल्ड, आम्हाला मालकीची जमीन मिळावी, फ्री होल्ड मालकीची जमीन मिळावी, सनद स्वरूपात मिळावी यासाठी आग्रही आहे. प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठी आग्रही आहे. तर त्याच्या ऐवजी इथे जमीन भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय होतोय तो आम्ही अंशतः स्वीकार करतोय. आम्ही त्याचा विरोध करत नाही आहोत. आम्ही अंशतः तो जमीन भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णयाचा स्वीकार करतोय. मात्र फ्री होल्ड साठीची, प्रॉपर्टी कार्ड साठीचा जो आमचा लढा आहे किंवा आमचा पाठपुरावा आहे तो सुरू राहील. आणि ह्याच शासन निर्णयामध्ये पुढे प्रॉपर्टी कार्डचं सोल्युशन पण दिलंय, ते पण आम्ही तुम्हाला सांगतो. पण तुर्तास आपण पॉइंट टू पॉइंट डिस्कशन करतोय, त्यामुळे आपण या पहिल्या पॉइंट वरती इतकं सध्या याच्यात त्याची हद्द, गावठाण आणि भाडेपट्टा हे 3 मुद्दे जे आहेत ते कव्हर होतात आणि ज्याच्यात त्या गोष्टी सुटल्या त्या मी आपल्याला या निमित्ताने मांडलेल्या आहेत. आपण पुढे वळूया. पुढच्या टप्प्यामध्ये येऊया आपण. याच्यामध्ये याच्यामध्ये अजून काय काय अस्पष्ट ज्या गोष्टी आहेत, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे घणसोलीचं मी उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. 1970 बद्दलची पण गोष्ट याच्यात दिलेली आहे जे पहिल्या आणि दुसऱ्या पॉइंट मध्ये कव्हर होत आहेत. याचा आता शासन निर्णयाचा जो सेकंड पॉइंट आहे त्याच्याबद्दल बोलूया. पहिल्या पॉइंट मधले 2 मुद्दे आपण कव्हर केले की 70 भाडेपट्टा त्याबद्दलच्या गोष्टी आपण कव्हर केल्या. दुसरा पॉइंट जो आहे तो म्हणतो सर्वेक्षणाबद्दल. तो काय म्हणतोय की तो बोलतोय की या बांधकामांचे सर्वेक्षण व त्याचबरोबर या सर्व बांधकामांची मोजणी तसेच बांधकामधारक प्रकल्पग्रस्त असल्याची पडताळणी
सिडको जिल्हाधिकारी ठाणे आणि रायगड यांच्या समन्वयाने करावी असे नमूद आहे. आता तुम्ही जर का या लाईनला थोडस स्पष्टपणे आपण वाचलं तर लक्षात येईल ही सगळी प्रोसेस मध्ये पहिल्या टप्प्यामध्ये स्पष्टपणे जमिनीबद्दल म्हटलेलं आहे की जमीन भाडेपट्ट्याने देण्यात यावी, आपला असा पहिला मुद्दा आहे. पण हा सर्वेक्षणाचा सेकंड मुद्दा जो आहे त्याच्यामध्ये जमिनीचा कुठे उल्लेखच करत नाही. त्यामुळे पुन्हा नव्याने कन्फ्युजन तयार होतं की सर्वेक्षण जमिनीचं करणार की सर्वेक्षण बांधकामाचं करणार, कारण बांधकाम आणि जमीन दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये हे जो जमिनीचा विषय सुटलाय तो शासनाने त्याच्यामध्ये कव्हर करावा अशी आमची त्यांना विनंती असणार आहे. त्याचबरोबर जेव्हा जमिनीचं सर्वेक्षण आणि बांधकामांचं सर्वेक्षण जेव्हा आपण म्हणतो आणि जिल्हाधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून आपण जेव्हा ही गोष्ट करण्याची गोष्ट करतो त्यावेळी याच्यामध्ये जिल्हा भूमी अभिलेख, जिल्हा प्रशासनाची प्रशासकीय बॉडी आहे, तिचा याच्यामध्ये वापर करावा लागणार आहे. आणि ही मंडळी जेव्हा जे काम करणार आहे तुम्हाला लक्षात येईल ही सगळीच्या सगळी प्रोसिजर जी आहे ही नगर भूमापनाची ही प्रोसिजर आहे. म्हणजे जो सिटी सर्वे किंवा नगर भूमापनासाठी दिलेली जी प्रोसिजर आहे ते हे करणार आहेत. जे ऑथॉरिटी आहे त्यांनाच हे काम देणार आहेत, त्यांच्याकडनं राबवणार आहेत. तर मग 12 ऑगस्ट 2009 रोजीचा एक शासन निर्णय आहे नवी मुंबई मनपा क्षेत्रासाठी. म्हणून मी म्हटलं की मी फक्त 29 गावांबद्दल बोलणार आहे. नवी मुंबई मनपा क्षेत्रासाठी जर का 12 ऑगस्ट 2009 रोजीचा शासन निर्णय आहे, 2018 पर्यंत त्याच्यावरती काम सुरू झालेलं आहे. पण सिडकोच्या काही आडमुठे धोरणामुळे ते काम बाकी राहिलेलं आहे आणि आता सेम यंत्रणा तुम्ही या कामासाठी वापरणार आहात. म्हणजे ते काम तुम्ही प्रलंबित ठेवणार आहात. म्हणजे उद्याला आज न उद्या तो काम करावाच लागणार आहे. त्याला वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केल्यानंतर मग अशा वेळी एकच ऑथॉरिटी एकच काम दोन वेळा करून आपण शासनाचा पैसा का वाया घालवतोय, का तो खर्च जास्तीचा करतोय. मग आपल्याकडे जर का शासन निर्णय आहे तर आपण नगर भूमापन आणि ह्या 25 फेब्रुवारीच्या जो दिलेला शासन निर्णय आहे त्याच्या मुद्दा क्रमांक 2 नुसारचं सर्वेक्षण हे आपण दोन्ही एकाच वेळी केलं तर रेकॉर्ड मेकिंग करायला सोपं जाईल. त्याच्यामुळे शासनाचा जो या सगळ्या प्रक्रियेवरचा खर्च आहे तो वाचेल आणि शासनाचं काम होणार आहे या जिल्ह्याच्या अनुषंगाने आणि आम्हा भूमिपुत्रांचं पण काम होणार आहे. कारण की सिटी सर्वे झाला तर त्याला TLR नंबर मिळेल, TLR नंबर मिळाला तर आमचा प्रॉपर्टी कार्डचा मार्ग जो आहे तो खुला होऊन जाईल. आम्हाला सहज त्याच्यावरती प्रॉपर्टी कार्ड मिळू शकेल. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकणार आहेत. तर आपल्या निमित्ताने आम्हाला ही गोष्ट जी आहे ही शासनापर्यंत पोहोचवायची की खर्च वाचवा, तुमचं पण काम कम्प्लीट करा आणि आमचं पण काम कम्प्लीट करा. हा मुद्दा क्रमांक 2 पहिल्या अ मधला पॉइंट नंबर 2 हा सर्वेक्षणाबद्दलचा आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. पुढचा मुद्दा आहे पॉइंट नंबर 3. पॉइंट नंबर 3 मध्ये सुद्धा पुन्हा 2 भाग आहे. शासन निर्णयाच्या पहिल्या भागातील तिसरा पॉइंट हा भाडेपट्ट्याच्या दराबाबत आहे. या पॉइंट नुसार नियमितीकर दर हा प्रचलित सिडकोच्या राखीव दराच्या 0 ते 200 चौरस मीटर साठी, म्हणजे हा आपण आता क्षेत्रफळ आणि एरिया बद्दल बोलतोय, 0 ते 200 चौरस मीटर साठी 30% दर त्यांनी जाहीर केलेले आहेत. तर 201 चौरस मीटर ते 500 चौरस मीटर साठी 60% दर आकारले जाणार आहेत. मात्र हे दर वर पहिल्या मुद्द्यात मांडल्याप्रमाणे सिडकोच्या ठराव क्रमांकामधले 9949 चे दर असायला हवेत, कारण की तसं तो क्रोनॉलॉजी तशी येते. फक्त त्याच्याबद्दल स्पष्टपणे उल्लेख केला तर लोकांचा त्याबद्दलचा जो संभ्रम आहे तो दूर व्हायला संधी मिळणार आहे. अजून एक गोष्ट जी थोडीशी आम्ही घाईघाईच्या प्रेस नोट मध्ये टाकायला विसरलो पण आपल्या निमित्ताने आम्हाला सांगायला आवडेल की आपण सगळ्यांनी 25 फेब्रुवारीची ती पत्रकार परिषद आपण कव्हर केली होती एकनाथ शिंदे साहेबांची. त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे एका प्रश्नाचं उत्तर दिलं की हे कधीपासून लागू होते आणि कधीपर्यंत त्याच्या घराला आहे. त्यांनी उत्तर दिलं होतं की 25 फेब्रुवारी 2022 पर्यंतच्या घरांना लागू होतं, असं सगळ्यांकडे व्हिडिओ क्लिपिंग आणि त्याचं रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. तर ती गोष्ट याच्यात स्पष्टपणे कुठे लिहिलेली नाहीये. त्याच्यामुळे आमची त्या गाईडलाईन मध्ये पण विनंती असणार आहे की त्या गाईडलाईन मध्ये या गोष्टीचा उल्लेख सुद्धा स्पष्टपणे करावा. आणि आम्हाला थोडं टायपिंग करताना काल थोडा उशीर झाला त्याच्यामुळे ते याच्यात नमूद करायचं राहून गेलं, पण आपल्या निमित्ताने ती गोष्ट पोहोचेल. तर याच्यात ते म्हणजे याचा रेफरन्स मध्ये जेव्हा तुम्ही हा मुद्दा बघता का या चार्टच्या खाली त्या GRच्या चार्टच्या खाली तुम्हाला एक लाईन दिसेल. ती लाईन आहे की शासन निर्णय 2010 मधला जो मुद्दा क्रमांक 2 आहे तो जसाच्या तसा ठेवण्यात आलेला आहे असं त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्याच्यामुळेच आम्हाला वाटते की हा सेम पॉइंटशी कन्सर्न असण्याने याच्यातले रेट सुद्धा ते याच्यातले असणार 2010चे असणार आणि 2010च्या रेटमध्ये 9949चा GRचा उल्लेख आहे.
आणि 9949 मध्ये रेट बद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामुळे हे सेम रेट असतील असं आम्ही गृहीत धरून चालतोय आणि त्याबद्दलची स्पष्टता शासनाने नक्कीच दिलं तर सगळ्यांमधला संभ्रम जो आहे या संदर्भातला दूर होऊन जाईल. त्याचबरोबर ह्याच पॉइंटवर जसं मी म्हटलं मगाशी की 22 जानेवारी 2010 मधला मुद्दा क्रमांक 2 यांनी कायम ठेवलेला आहे. तर हा मुद्दा क्रमांक 2 काय आहे, तर मुद्दा क्रमांक 2 म्हणतो की ऑलरेडी ज्यांना 12.5% जी पात्रता होती, 12.5% भूखंड वाटप करताना, त्या योजनेमध्ये भूखंड वाटप करताना ज्यांची पात्रता ह्या अतिक्रमित घरांमुळे किंवा ह्या गरजेपोटी घरांमुळे वजा करण्यात आली होती, ते वजा करण्यात आलेलं क्षेत्र हे जे वर निर्देशित केलेले दर आहेत त्या दराच्या 65% दर आकारून FSI स्वरूपात देण्यात यावं असं त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय. आणि त्याच्यात एक छोटीशी लाईन दिली आहे की हे गावठाणात किंवा विस्तारित गावठाणात किंवा नागरी मुद्दे कुठेही हा FSI वापरताना त्याची मर्यादा 1.5 FSI पर्यंतच हा मर्यादित राहील. तर ही लाईन थोडीशी काय प्रशासकीय ओळी आहेत, त्या लाईन्स थोडेसे कन्फ्युजन क्रिएट करतात. मुळात मूळ गावठाणामध्ये आणि विस्तारित गावठाणामध्ये आणि 12.5% योजनामध्ये 1.5च FSI दिलेला आहे. म्हणजे जो कोणी बांधकाम करणार आहे तो 1.5च्या FSI नी तो बांधकाम करणार. उदाहरण करा की माझ्याकडे 100 मीटरचा भूखंड आहे आणि मला तो सिडकोनी दिलेला आहे, मी त्याच्यावरती 1.5च्या FSI नी बांधकाम करतोय, म्हणजे मला जवळपास एक 1500 फुटाचं बांधकाम मला करता येणार आहे 100 मीटरवरती. आता आपण अज्युम करूया की दुसरा अविनाश आहे, अविनाशचं 100 मीटर कापलं गेलं होतं पात्रतेतनं. आता पात्रतेतनं 100 मीटर कापल्यामुळे आता या निर्णयामुळे त्याला ते 100 मीटरचा FSI मिळणार आहे. आता हा 100 मीटरचा याचा FSI तो मला म्हणतो की अरे तुझ्या घरावरती ऍडजस्ट कर, म्हणजे तू नवीन बांधकाम होतं ऍडजस्ट कर, म्हणजे मला सुद्धा याचा बेनिफिट मिळेल. आता मुळात माझ्या 100 मीटरला 1.5च FSI, म्हणजे मी माझ्याच जो काही FSI अवेलेबल आहे माझ्या भूखंडावरचा त्याच्यामुळे 1500 फुटाच्या वरती बांधकाम करू शकत नाही. यांनी जरी मला FSI दिला तर माझी मर्यादा जर का 1500 फूट असेल तर ह्याच्या FSI चा उपयोग काय होणार आहे, ना त्याला उपयोग आहे ना मला उपयोग आहे. मग ही जी कंडिशन आहे ती असून नसल्यासारखी आहे. हे आमचं वाचन आहे या संदर्भात, याचं वाचन दुसरं पण असू शकतं. याला जर का वेगळ्या पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न केला तर असं असू शकेल की अविनाशला 100चं 150, अविनाशला 1500 फुटाच्या पलीकडे ते बांधकाम FSI मध्ये ऍडजस्ट करता येणार नाही. म्हणजे माझं 1500 आहे, त्याचं 1500 आहे, एकूण मिळून 3000चं बांधकाम आहे का, तर ह्या प्रश्नावरती इथे अस्पष्टता आहे. कारण की त्या प्रशासकीय ओळी अशा एकमेकांमध्ये ऍड होतात की त्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे पुन्हा म्हणेन की या गाईडलाईन्स ज्या येतील आता या निर्णयाच्या अनुषंगाने, त्या गाईडलाईन मध्ये याच्यावरती स्पष्ट भाष्य करणं गरजेचं आहे की त्याला 1500 ची मर्यादा आहे, पण मला जो दुसरा जो बांधकाम करतोय त्या नवीन बांधकाम धारकाला ती मर्यादा नसावी. आणि त्याला ती मर्यादा असेल तर हा जो काही GR मधला पॉइंट आहे हा बिनकामाचा आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे ते उगाच लोकांमध्ये गैरसमज निर्माण करू नये, होऊ नये अशी आमची शासनाकडे विनंती असेल. गाईडलाईन मध्ये हा मुद्दा स्पष्ट करावा असं आमची त्यांना विनंती आहे. पुन्हा याच्यामध्ये ज्यांचे भूखंड वजा केले नाहीत, म्हणजे काही कारणास्तव काही मंडळींना अजून भूखंडच दिलेले नाहीये आणि त्या भूखंड न दिल्यामुळे त्यांचं वजा करण्याचा अजून तो संबंध आलेलाच नाहीये. अशा वेळी घर नियमित झाल्यानंतर ज्यांचं नव्याने भूखंड ज्यांना मिळणार आहे 12.5% मध्ये, ज्यांचे वजा केलेले नाहीये त्यांना पूर्णपणे भूखंड मिळेल का, त्या GRचा रेफरन्स घेतला म्हणजे 9949च्या ठरावाचा रेफरन्स घेतला तर मिळेल. पण ह्या काही गोष्टी त्याच्यावरती स्पष्टता येणं गरजेचं आहे. त्यामुळे शासनाला विनंती आहे तुम्ही ह्या मुद्द्यावरती स्पष्ट करा. लोकांमध्ये खूप प्रश्न आहे या विषयाला धरून की माझं कट झालेलं मिळणार आहे, एक जण म्हणतो माझे कटच नाही झाले, माझा आता प्रोसेस मध्ये आहे तर मला पूर्ण मिळतील का वगैरे वगैरे. तर या प्रश्नांची उत्तरं आपल्या गाईडलाईन मध्ये येणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे शासनाने त्याची नक्कीच दखल घ्यावी. त्याचबरोबर पुढे येऊया. यातलाच जो पहिला अ मधले आता आपण 3 भागावरती डिस्कशन केलं. पहिल्या भागात जमीन भाडेपट्टा पहिल्या भागाचा विषय होता, दुसऱ्या भागाचा विषय होता आपला सर्वेक्षणाबद्दलचा, तिसऱ्या भागाचा विषय होता आपला दराबाबतचा आणि दरामधला हा जो काही कट वगैरे केलेला विषय आहे तो आपण तिसऱ्या पॉइंट मध्ये येतो. आता चौथ्या पॉइंट कडे वळूया. पहिल्याच अ मधला चौथा पॉइंट आहे की चौथा पॉइंट हा बांधकाम नियमितीकरणावर भाष्य करत असून त्याची सदर बांधकामांना नियमित करण्याची, सदर बांधकामांना रस्ते पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी नियोजित प्राधिकरणाची म्हणजे नवी मुंबई मनपा क्षेत्रामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडे असणार आहे. म्हणजे तुम्ही ते वाचल्यानंतर लक्षात येईल तिथे स्पष्टपणे नवी मुंबई मनपाचा उल्लेख नाही केलाय, पण तिथे नियोजित प्राधिकरणाचा उल्लेख केलेला आहे. बरोबर आहे, कारण की जसं
नवी मुंबई मनपामध्ये नवी मुंबई आहे, पनवेल मधल्या काही गावांमध्ये या पंचनामाची काही गाव ही पनवेल मनपामध्ये येतात, तर तिथे पनवेल महानगरपालिका असू शकेल आणि काही गावं या दोन्ही मनपांमध्ये येत नाहीत, पनवेल मधली पण आणि उरण मधली पण, तर त्यांच्यासाठी सिडको स्वतः प्राधिकरण आहे, तर त्या प्राधिकरणाची ही जबाबदारी आहे. पण मग नवी मुंबई मनपाची जर काही जबाबदारी आहे तर मग ते कसं होणार आहे, त्याच्याबद्दल काय असणार आहे, म्हणजे नवी मुंबई मनपाची स्वतंत्र त्याची नियमावली असणार आहे का, मग ते नियमित जर का त्याच्यात नाही झालं तर मग आपण कुठल्या अर्थाने म्हणतो की हे नियमित झाले, म्हणजे नक्की काय झालं, म्हणजे संरक्षित झालं उत्तम, सर्व संरक्षित झालं असेल तर छानच आहे, झालंय असं आपण म्हणूया शासन निर्णयाने. पण नियमित झालं असं म्हणणं, बांधकाम नियमित झालं हे ना सिडकोच्या हातात आहे, ना जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आहे, ना नगर विकासच्या हातात आहे सध्याच्या घडीला, ते नवी मुंबई मनपाच्या हातात आहे. नवी मुंबई मनपाचे ह्या संदर्भातले नियमावली, रूल्स अँड रेग्युलेशन, त्यांच्या अटी शर्ती या काय असणार आहेत, त्याच्यामध्ये आपण कसं या सगळ्यांना फिट करणार आहोत याच्याबद्दलची स्पष्टता ही या त्या गाईडलाईन मध्ये येणं गरजेचं आहे. पुन्हा तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण सिडकोचा उल्लेख झाला, जमीन सिडकोकडनं घ्यायची आहे, याचं सर्वेक्षण कलेक्टर करणार आहे, जिल्हाधिकारी ठाणे रायगड करणार आहे, याचं नियमितीकरण नवी मुंबई महानगरपालिका करणार आहे, म्हणजे 3 प्राधिकरणं आली. आता ह्या 3 प्राधिकरणाच्या गोंगाटामुळेच आतापर्यंत हा सगळा प्रश्न जो आहे हा गेले 40-50 वर्ष रखडलेला आहे. पुन्हा तोच गोंधळ होणार आहे का? आमची मनापासून इच्छा आहे की तो गोंधळ होऊ नये, तो गोंधळ नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी एक स्पष्ट गाईडलाईन, धोरण आलं, धोरण आपल्या GR मध्ये आलं की शासनाची इच्छा काय, आम्हाला आनंद वाटतो की शासनाची इच्छा सकारात्मक आहे, हा विषय सोडवण्याच्या दिशेने आहे, म्हणून आम्ही ज्या पद्धतीने ज्या गोष्टी सुचवल्या त्या गोष्टीचं रिफ्लेक्शन आम्हाला या GR मध्ये दिसतं. पण फक्त आपण इथंच येऊन थांबलो तर हा पुढे सरकणार नाही. याला पुढे सरकवण्यासाठी गाईडलाईन्सची खूप नितांत आवश्यकता आहे आणि या गाईडलाईन्स लवकरात लवकर, म्हणजे मला असं वाटतं की येत्या 7-8 दिवसांमध्ये या गाईडलाईन्स स्पष्ट करणं आणि त्या गाईडलाईन संदर्भातलं एक डिक्लेरेशन शासनाने देणं ही गरज आहे, ही आवश्यकता आहे. तेव्हा जाऊन लोकांमधले प्रश्न दूर होऊ शकतील. या संदर्भात काही मंडळी जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्या प्रयत्नांना आळा घालता येऊ शकणार आहे. त्याच्यामुळे यावरचं गाईडलाईन शासनाने लवकरात लवकर आणावं. हा झाला आपल्या मधला चौथा पॉईंट जो होता तो कव्हर झाला पहिल्या भागातल्या गोष्टीनुसार. पुढे बोलूया आपण. आ नावाचा जो भाग आहे, म्हणजे आता आतापर्यंत आपण 2 गोष्टी बघितल्या, जमीन नियमितीकरण हा विषय बघितला जो पहिल्या पॉइंट मध्ये होता, आणि बांधकाम नियमितीकरण हा पॉइंट बघितला जो दुसऱ्या आणि चौथ्या मध्ये होता. आणि बांधकाम नियमितीकरणासाठी सर्वेक्षण कलेक्टर करणार आणि सिडको एकत्रितरित्या करणार आणि त्याचं नियमितीकरण मात्र नवी मुंबई महानगरपालिका करणार आहे. त्याच्यामुळे त्यांचे गाईडलाईन्स महत्वाचे आहेत आणि ह्या एकत्रित गोष्टी करणं गरजेचं आहे. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे. दुसरा भाग हा म्हणतो पुनर्विकासाबाबत. आता याच्यामध्ये सुद्धा पुन्हा 2 भाग आलेले आहेत. याच्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की पुनर्विकासासाठी यापूर्वी क्लस्टरची योजना प्रस्तावित होती. त्या क्लस्टरच्या योजनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झालेला होता, लोकांमध्ये असंतोष आहे आणि कुठेतरी या असंतोषाची दखल ही शासनाने घेतलेली आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन पुन्हा एकदा करतो. आणि त्याचमुळे या जो नंबर हा जो पुढचा भाग आहे महत्वाचा, या भागामध्ये त्यांनी प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त असं स्पष्ट शब्द ब्रॅकेट मध्ये टाकलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की प्रस्तावित नागरी नूतनीकरण योजना आहे ती प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त गावठाण आणि गावठाणालगत ही राबवली जाणार आहे. आणि कोणासाठी राबवली जाणार आहे? प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त जी मंडळी ह्या 250 मीटर परिघामध्ये ही बिगर प्रकल्पग्रस्त म्हणजे प्रकल्पग्रस्तांव्यतिरिक्त असलेली जी व्यक्ती मंडळी आहेत त्या व्यक्तींसाठी हा क्लस्टर राबवला जाऊ शकणार आहे. त्या निमित्ताने त्यांना घर दिलं जाण्याचं सिच्युएशन असणार आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा या बिगर प्रकल्पग्रस्तांची पात्रता कशी ठरवली जाणार आहे, त्यांना नक्की काय मिळणार आहे याच्याबद्दल पूर्णपणे स्पष्टता या GR मध्ये नाही, नसणार आहे, कल्पना आहे आम्हाला. पण पुन्हा गाईडलाईन्सची आवश्यकता आहे. त्या गाईडलाईन्स मध्ये या सगळ्या गोष्टींवरती स्पष्टपणे गोष्ट आली पाहिजे, कारण की ही मंडळी सुद्धा आमच्या चळवळीचा आणि आमचा एक अविभाज्य भाग आहे, बिगर प्रकल्पग्रस्त सुद्धा. त्यामुळे त्यांना सुद्धा न्याय मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्या बाबतीतलं जे काही आहे ते स्पष्टपणे शासनाने आणावं, म्हणजे जेणेकरून त्याबद्दलचा गैरसमज जो आहे तो होणार नाही. आता याच्यामध्ये अजून एक दुसरा भाग आहे, त्याच्यामध्ये स्वयंविकासाचा पर्याय दिलेला आहे भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना. त्याच्याबरोबर ऐच्छिकरित्या क्लस्टरचा भाग होण्याबद्दल सुद्धा तो सेकंड पॉइंट बोलतो
पण त्याच्यामध्ये एक लाईन छोटीशी गोम तयार करून जाते. ती काय गोम आहे जरा आपण प्रयत्न करूया तो गोमला समजण्यासाठीचा. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर का स्पष्टपणे ती लाईन वाचल तुम्हाला लक्षात ती लाईन अशी आहे की वर पहिल्या भागात नियमितीकरणाची जी कार्यपद्धती असेल, म्हणजे आता ही बांधकामं नियमित करणे किंवा जमीन नियमित करणे या संदर्भातला जो काही कार्यपद्धती त्यात स्पष्टपणे लिहिला, बांधकाम शब्द वापरलाय. आम्हाला तो शब्द थोडा खटकतो सरकारला. त्याच्यात लिहिलंय की पहिल्या भागात नियमितीकरणाची जी कार्यपद्धती असेल त्यात पात्र ठरणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करण्यात येतील असे भूखंड प्रकल्पग्रस्तांना स्वतंत्ररित्या विकसित करू शकतील किंवा त्यांना लगतच्या परिसरात असलेल्या नागरी नूतनीकरण योजनेमध्ये ऐच्छिकरित्या सहभागी होण्याचा पर्याय उपलब्ध राहणार आहे. ओके, म्हणजे त्यांना स्वतंत्ररित्या पण बांधकाम म्हणजे विकास करता येऊ शकेल, स्वयंविकास करता येऊ शकेल किंवा क्लस्टरचा भाग बांधता येऊ शकेल, मान्य आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्याआधीची जी शिडी आहे ती शिडी काय बोलते, पुन्हा एकदा लक्षात घ्या की पात्र म्हणजे नियमितीकरणाची कार्यपद्धती त्यात पात्र ठरणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित करण्यात येतील असे भूखंड, बांधकामे नियमित करण्यात येतील असे भूखंड म्हणजे पात्र ठरले. इथं स्पष्टपणे बोलायला पाहिजे ना, जे पात्र ठरले, ज्यांचा भाडेपट्टा होतोय ते भाडेपट्टा ज्यांचे झालेले आहेत ते पात्र ठरले, असे इथपर्यंत ठेवून डायरेक्ट प्रश्न सुटू शकला असता. या भूखंडामध्ये बांधकामे नियमित होऊ शकतील असे भूखंड लिहिण्याचं प्रयोजन आमच्या लक्षात आलं नाहीये. कारण की हे जाणीवपूर्वक केलंय की हे चुकून झालंय हे कळत नाहीये. कारण की सिच्युएशन अशी आहे सध्या, जर का आपण चेक केलं गावठाणांमधली भूखंड सगळ्यांचे नियमित होतील, सगळे भूखंडांसाठी पात्र होतील. प्रकल्पग्रस्ताच्या पात्रतेच्या डेफिनेशन मध्ये पण जवळपास सगळी जण बसतील, सगळ्यांकडे ते पुरावे आहेत असं मी एका मिनिटासाठी गृहीत धरतो. म्हणजे प्रकल्पग्रस्त म्हणून पात्रता जी आहे ती मिळणार, भूखंड पण भाडेपट्ट्याने होणार. पण गावठाण आणि गावठाण क्षेत्र विस्तारित गावठाण क्षेत्रामध्ये जी बांधकामं आजच्या तारखेला झालेली आहे त्यापैकी किती टक्के बांधकाम नियमित होऊ शकणार आहे हा प्रश्न विचारला तुम्हाला लक्षात येईल की इथे खूप मोठा म्हणजे तुम्ही बांधकाम नियमित झाल्यानंतर आम्हाला पात्र करणार आहात का? बांधकाम नियमित झाल्यानंतर आम्हाला स्वयंविकासाचा पर्याय मिळणार आहे का? तसं असेल तर मग हा पुन्हा देऊन न दिल्यासारखा प्रकार झाला की माझी जवळपास 60-70%, 80% बांधकाम जर का बांधकाम नियमित होणार नसतील तर त्यांचं पुढे काय होणार? त्यांना पुनर्विकासाचा पर्याय नाही मिळणार आहे का? त्यांना स्वयंविकासाचा पर्याय नाही मिळणार आहे का? हा इंटेन्शन तर चांगलं आहे. मग इथे कधी कधी काय ना ते प्रकार प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी ज्यांना खोड्या काढायचा खूप त्यांची खूप आतून ती एक विकृती जागृत होत असते. ती खोडी काढलेली असेल तर शासनाने या खोडीची दखल घ्यावी आणि ती खोडी खोडून काढावी असं आमचं मत आहे. आणि आम्ही स्पष्टपणे म्हणतोय की जो प्रकल्पग्रस्त म्हणून पात्र आहे, जो ज्याचा भाडेपट्टा ज्याला मिळणार आहे, ज्याचा जमिनीचा भाडेपट्टा त्याच्या नावे होणार आहे, त्या अशा प्रत्येकाला स्वयंविकासाचा पर्याय असला पाहिजे. आता इतर कधी नेत्यांना म्हटल्यानंतर नेते मारे तसंच आहे, नेते तसंच म्हणतात, ते तसंच आहे, तसंच आहे. तर मग ही ओढ घुसवण्याचं प्रयोजन काय? आता ज्यांनी पुढे घुसवले त्यांना तो काढायला सांगा, म्हणजे जेणेकरून बांधकाम नियमितीकरणाची अट पुनर्विकासात ठेवायची गरज काय? म्हणजे बांधकाम नियमित करणारं घर ऍज इट इज नक्कीच राहू शकेल, पण जे नियमित होत नाही त्यांचाच तर पुनर्विकास करावा लागेल, त्यांनाच तर आणावं लागेल आपल्याला एमआरटीपीच्या कक्षेमध्ये, त्यांनाच तर सांगावं लागेल बाबा हे तुझं बांधकाम बसत नाहीये, तुझ्यामुळे रस्ता अडलेला आहे, तुझ्यामुळे सुविधा अडलेल्या आहेत, तर एक काम करूया पुढच्या या टप्प्यात आपण एकत्र येऊन तुझं बांधकाम इथून शिफ्ट करूया, जेणेकरून गावाला रस्ता मिळेल, गावाला सुविधा मिळतील आणि तुला इथे या आपण या याच्यामध्ये ऍडजस्ट करूया, एक प्लॅनिंग म्हणून त्याचा स्वयंविकासाचा आपल्याला एक प्रकल्प तयार करता येऊ शकेल, त्यात फिट आउट करता येईल. त्यामुळे सरसकट ज्यांचं भाडेपट्टा आणि पात्रता ठरते, बांधकाम नियमितीकरणाची अट बाजूला ठेवून सरसकट विकास स्वयंविकासाचा आणि सरसकट त्यांची स्वेच्छेने त्यांना क्लस्टरमध्ये जाण्याचं त्याच्यामध्ये नमूद करावं असं आमचं स्पष्ट मत आहे याच्यामध्ये. आणि हे आपण आता हे जे दोन मुद्दे होते आ मधले ते आपण कव्हर केले. याच्यामध्ये जो भूमिपुत्रांसाठी जो जो खटकणारी लाईन त्यात होती त्या लाईनचं नक्कीच आपल्या माध्यमातून शासन दखल घेईल अशी आम्हाला खात्री आहे, जेणेकरून हा जो शासन निर्णय जर का आपण याला ऐतिहासिक म्हणतोय, आम्ही पुन्हा म्हणतो की आम्ही सकारात्मक आहोत, आम्ही या निर्णयाला ऐतिहासिकच म्हणतोय, पण या निर्णयाने इतिहास घडवू नये म्हणून काही घटक ते प्रशासकीयही असू शकतात, हे घटक या गोष्टीला फेल करण्याच्या मागे लागलेले असतील.
त्यांचा जो विरोध आहे किंवा त्या घटकांचं काम आपल्याला मनसुबा जर का उधळून लावायचा असेल तर आपल्याला या GR मध्ये खूप स्पष्टता आणण्याची गरज आहे, गाईडलाईन्स आणण्याची गरज आहे, त्याची कार्यपद्धती लवकरात लवकर जाहीर करण्याची गरज आहे. नुसतं इतकंच नव्हे की आपण निवडणूक तोंडावरती, आपल्याला कल्पना आहे की निवडणुका आहेत, निवडणुकीच्या तोंडावरती हा GR आणलेला आहे, आम्हाला मान्य आहे, आम्ही स्वीकार पण करतो, आम्ही स्वागत ही करतो, पण तो फक्त निवडणुकीपुरताचा अजेंडा राहता कामा नये याचं आमचं स्पष्ट मत आहे. आम्ही याच्यावरती पूर्ण डोळे वटारून आमचं ब्रेन, माइंड, आमची सगळी इंद्रिय जागरूक ठेवून आम्ही याच्याकडे पूर्णपणे याला ट्रॅक करतोय. आमची विनंती असेल की याची कार्यपद्धती लवकरात लवकर स्पष्ट करावी. त्याच जोडीला निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी किमान एक घर हे नियमित करावं, एका घराचा भाडेपट्टा पूर्ण करावा, एका घराची नियमितीकरणाची प्रोसिजर पूर्ण करावी आणि त्या एका घराचं जे काही त्याचा जो पेपर त्याला मिळेल, त्याची मालकी त्याला मिळेल, या मालकी मिळाल्याचं आणि नियमितीकरणाचं जी गोष्ट आहे ती एका घराची कंप्लीट करा. अगदी मी तुम्हाला 2 घरं आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी ऑफर करू शकतो. आपल्या सगळ्या पत्रकार मंडळींच्या माध्यमातून मी शासन प्रशासनाला ऑफर करतो. माझं स्वतःचं घर हे G+1 आहे. मी आजूबाजूला जागा सोडलेली आहे, झाडं लावली छानपैकी. माझ्या आजूबाजूला अगदी 3-4 गाड्या पार्क होतील एवढं माझ्या घराच्या आजूबाजूला अंगण आणि जागा आहे. मात्र माझ्या घराकडे पोचायला रस्ता नाही. मला किमान 50-60 मीटरच्या गल्लीतनं 2 फुटाच्या गल्लीतनं क्रॉस करून माझ्या घरापर्यंत पोहोचायला लागतो. ही माझ्या घराची परिस्थिती. माझ्या घराला डायरेक्ट कनेक्टेड रोड नाही, पण माझ्या घराच्या आजूबाजूला जागा सोडली आहे. माझं बांधकाम G+1 असल्याने ते 1.5च्या FSIच्या आत बसेल. जे पालिकेचे प्रचलित सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ओपन स्पेसेस करून सगळ्या गोष्टी या मी बऱ्यापैकी त्याची काळजी घेतलेली आहे. फक्त मला अप्रोच रोड नाहीये, त्याच्यामुळे माझं घर नियमित करा. ते नियमित होऊ शकत नसेल किमान भाडेपट्टा करा. तर हा एक ऑप्शन. आणि मी अजून एक तुम्हाला घर देतो ज्याला अप्रोच रोड आहे आणि अगदी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा शासन निर्णय याच्यावर पुढाकार खास करून शिवसेना नेत्यांनी घेतलेला आहे किंवा पालकमंत्री नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे स्वतः शिवसेनेचे आहेत. तर त्यांचेच इथले जे काही शहर प्रमुख आहेत, द्वारकानाथ भोईर साहेब, वेगळ्या अर्थाने कृपया घेऊ नये, मी पॉझिटिव्ह अर्थाने म्हणतो की माझं घर ऑफर केलंय की त्यांचं घर का, कारण ते घर फार सुंदर आहे. त्या घर एक बंगलो आहे, छान बंगलो आहे, रोड अप्रोच आहे, सुटसुटीत जागा सोडली आहे चारी बाजूनी. त्याचं बांधकाम हाईट आणि सगळ्या ओपन स्पेसेस मध्ये अगदी जसं आपण परमिशन घेऊन बांधकाम करतो अगदी तशा पद्धतीचं ते बांधकाम आहे. आमची इच्छा आहे, माझं बिना अप्रोचचं रोड आहे, रोडचं घर आहे, त्याचं एक नियमितीकरणाची प्रोसेस सेट करा. कारण माझ्यासारखी अनेक घरं आहेत. एक ज्यांचं रोड अप्रोच वाला घर आहे म्हणून द्वारकानाथ दादांचं तुम्ही घर घ्या आणि त्यांचं घर नियमित करा. त्यांचं घराला रोड अप्रोच पण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या 10-15 दिवसात आचारसंहिता लागण्याच्या आत जर का महाविकास आघाडी सरकार पूर्ण करत असेल, आम्ही शब्द देतो इथली निवडणूक पूर्ण महाविकास आघाडीच्या पारड्यात जमा टाकून आम्ही मोकळे होऊ. पण जर का ही गोष्ट आचारसंहितेच्या पूर्वी केली नाही, पुन्हा एकदा हा शासन निर्णयच राहील. हा शासन निर्णय 22 जानेवारी 2010 पण होता, तसाच हा 25 फेब्रुवारी 2022 पण आहे. त्यांनी पण आमच्या आयुष्यात काय फार फरक पाडला नाही. हा पण पाडेल का नाही याच्याबद्दल आम्हाला शंका आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या मुद्दे आम्ही मांडले, ज्या ज्या गोष्टी आम्ही मांडल्या, त्या तुम्हाला विरोध करण्यासाठी, तुमच्या कमतरता दाखवण्यासाठी, तुमच्या त्रुटी दाखवण्यासाठी आम्ही मांडलेल्या नसून या गोष्टींचा आधार घेऊन नेहमी आमच्याकडनं पण एखादी दुसरी गोष्ट सुटलेली असेल, जसं मी मगाशी म्हटलं तारखेची गोष्ट आमच्याकडून सुटली याच्यामध्ये लिहित असताना, तशा अजून काही 2-4 गोष्टी असतील, काही अजून अभ्यासक असतील, त्या अभ्यासकांनी त्यांची बाजू नक्कीच मांडावी. पण या सगळ्यांमधनं जी कार्यपद्धती, कार्यप्रणाली फायनल करायची आहे, तिला वेळ वाया न घालवता गव्हर्नमेंटनी, शासनाने, महाविकास आघाडी सरकारने ती येत्या 10-12-15 दिवसामध्ये त्याची कार्यप्रणाली, त्याची कार्यपद्धती, त्याचे गाईडलाईन्स, त्याच्याबद्दलचं जे असेल शुद्धीपत्रक, आपल्या सोप्या भाषेत म्हणायचं झालं एक व्हाईट पेपर निघतो एका प्रत्येक GRच्या मागे, तो व्हाईट पेपर, ते शुद्धीपत्रक, ती गाईडलाईन, ती नियमावली जी काही असेल ती ताबडतोब येत्या 10-12-15 दिवसामध्ये म्हणजे आचारसंहितेच्या पूर्वी ती आणावी आणि त्या गाईडलाईनच्या आधारावरती किमान 2 घरं, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जवळपास 50-60 हजार घरं आहेत, त्यांना नियमित करायचं आपल्याला, किंवा त्याच्यापेक्षा पण अधिकची घरं असतील, पण किमान 2 घरं नियमित करा. तुमच्याच कार्यकर्त्यांची करा, तुमच्याच जिल्हा प्रमुखांचं करा, काही प्रॉब्लेम नाही, पण करा. हे केल्यावरती आम्ही तुमच्या सोबत असू. पण हे तुम्ही नाही केलं तर मग पुन्हा हा गाजर ठरू नये, हा पुन्हा फक्त एक नुसताच शासन निर्णय ठरू नये, जो याच्या आधीही होता.
त्यामुळे आमची खूप खूप मनापासून विनंती आहे शासनाला की यांनी याची दखल घ्यावी, लवकरात लवकर याची ऍक्टिव्हिटी करावी. आम्हाला फार आनंद होईल हा खरोखर प्रत्यक्षात उतरला तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजू. ह्या निमित्ताने मी भूमिपुत्रांना एक सांगू इच्छितो की बाबांनो, हा खरोखर एक ऐतिहासिक निर्णय आहे. जर का आपण मांडलेल्या ज्या बाबी आहेत, आपण सांगितलेल्या सुचवलेल्या ज्या सूचना आहेत, त्या सूचनांवरती जर का सरकार सकारात्मक काम करतंय तर हे खूप ऐतिहासिक खरोखर आहे. आणि हे ऐतिहासिक जे तुम्ही म्हणजे हे सगळे भूमिपुत्र, आम्ही सगळी मंडळी याचे एक मोठे साक्षीदार होणार आहोत या सोन्याच्या क्षणाचे. कारण की एक असाच जमिनीचा इतिहास नारायण नागू पाटलांनी घडवला होता 1932-33 साली इंग्रजांच्या काळामध्ये. तेव्हा जाऊन कुळ कायदा आला. कोणी घडवला? नारायण नागूंनी एकट्याने नाही घडवला. नारायण नागूंसोबत जे तेव्हाचे शेतकरी भूमिपुत्र सगळे होते त्यांनी एकत्रितरित्या तो घडवला, म्हणून आपण कुळ कायद्याने जमिनीचे मालक झालो. असाच एक इतिहास दिवा पाटील साहेबांनी घडवला. दिवा पाटील साहेबांनी त्यांच्या सहकार्यांनी म्हणजे सर्व त्यांच्यासोबत असलेल्या भूमिपुत्रांनी आणि शेतकऱ्यांनी तो इतिहास घडवला, म्हणून जमिनीच्या बदल्यात जमीन मिळाली, 12.5% मिळाले. आणि असाच एक इतिहास तुम्ही आम्ही घडवत आहोत. असाच एक इतिहास विस्तारित गावठाणातल्या जमिनीचा हक्क बहुतेक महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दिला जातोय आणि त्याचे साक्षीदार, त्याचे कारणीभूत तुम्ही आम्ही आहोत. त्याच्यामुळे याच्यामध्ये जसं पूर्वी गावकी भावकीचे वाद येऊन त्याचं आपण त्याची वाट लावून टाकतो एखाद्या शासन निर्णयाची, आणि त्या शासन निर्णयाला आपण पूर्णत्वास घेऊन जात नाही, तर सरकार त्यांचं काम करेल, सरकार त्याच्यामध्ये सुधारणा करेल, सरकार गाईडलाईन आणेल. पण ते आणल्यावरती सुद्धा आपल्यातले गावकी भावकीचे वाद आपल्याला संपवायचे आहेत. आपल्याला गाव पातळीवरती संघटित व्हायचंय. गाव पातळीवरती गावातले वाद जे आहेत ते आपल्याला सगळे खोडून काढायचे आहेत आणि ज्याचा हक्क आहे त्याला तो मिळवून द्यायचा आहे. प्रत्येक भूमिपुत्राला त्याचा हक्क मिळवून दिल्यानंतर आपल्यासारखे सुदैवी, आपल्यासारखे नशीबवान, आपल्यासारखे भाग्यवान कोणी नसणार आहे. त्यामुळे या इतिहासातल्या सोन्याच्या क्षणाची माती करू नये अशी माझी आमच्या भूमिपुत्रांना विनंती असेल. आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला विनंती असेल की कृपया आम्ही मांडलेल्या गोष्टींना सकारात्मक घ्या. आम्ही तुमचे विरोधक नाही, आम्ही तुमचे शत्रू नाही. आम्ही तुम्हाला काही गोष्टी सुचवतोय तर तुमच्या पण फायद्याच्या आहेत आणि आमच्या पण फायद्याच्या आहेत. त्याच्यामुळे कृपया याच्यावरती तातडीने कार्यपद्धती, कार्यप्रणाली आणावी आणि किमान 2 घरं निवडणुकीच्या पूर्वी नियमित करावी अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. इथे थांबतो आणि पुन्हा एकदा पत्रकारांना विनंती, आपल्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे, कोणी भोजन केल्याशिवाय जाऊ नये. आपण सर्वांनी ही जी काही बातमी किंवा हे जे आमचं म्हणणं आहे ते आमचं म्हणणं ऐकून घेतलं, कव्हर केलं, त्याबद्दल तुम्हा सर्व पत्रकार मंडळींचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि आपल्याला काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण विचारावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. तर एक विचार, प्रकल्पग्रस्तांचं एक मिनिट, एखादं घर म्हणजे या जिल्ह्यानुसारच म्हणजे ते नियमित होईल का मला सांगायचं. एखादा प्रकल्पग्रस्त आहे, त्यांनी एक बिल्डिंग बांधलेली आहे, त्याच्यामध्ये तो स्वतःही राहतो आणि त्याच्याने भाड्याने दिलेलं आहे. मग ते घर कशा पद्धतीने नियमित होईल यानुसार, म्हणजे त्याचा एकट्याचाच होईल की भाड्याने जे राहणार आहे त्यांचं होईल? मी थोडासा हा प्रश्न आहे, हा कॉमन प्रश्न आहे. तुम्हाला समजायला लागेल 3 प्रकारची लोक आहेत आपल्याकडे. एक जसं मी उदाहरण दिलं की ज्यांचं माझं घर, हा स्वतःचं घर आहे, मी स्वतः राहतो, G+1चं घर आहे, जॉईंट फॅमिली आहे, भावाची फॅमिली, माझी फॅमिली एकत्र आहे. तर तो घर आमचं स्वतंत्र असला का नाही, त्याचा भाडेपट्टा आमच्या नावाने होईल आणि ते पूर्ण घर आमच्या नावाने नियमित होणार आहे. कारण ते आईच्याच नावाने आहे, माझ्या स्वतःच्या पण नावाने नाही. त्यामुळे ते नियमित होईल. तो बंगलो टाईप समजा तुम्ही त्याला, किंवा ते स्वतंत्र घर समजा. दुसरं असं आहे की एखाद्या प्रकल्पग्रस्तांनी इमारत बांधलेली आहे, त्याच घराच्या ऐवजी इमारत बांधून त्याने अज्युम करूया की एक 10 फ्लॅट काढलेले आहेत आणि 2 फ्लॅट मध्ये तो राहतो, एकत्र करून 2 फ्लॅटला एकत्रित करून तो राहतो आणि बाकीचे जे 8 फ्लॅट आहेत ते त्यांनी भाडेतत्वावरती भाड्याने दिलेले आहेत इतरांना. तर भाड्याने जे दिलेले आहेत ते भाड्यानेच दिलेले आहेत, ते मालकीनी किंवा विकलेले नाहीत. त्याच्यामुळे त्या भाडेकरूंचा त्याच्यामध्ये काहीही अधिकार नाहीये. त्यामुळे तो भाडेपट्टा तयार होईल त्या जमिनीचा, त्या इमारतीचा, तो शेतकऱ्याच्या किंवा भूमिपुत्राच्या नावाने होईल. हा इतका भाग स्पष्ट आहे. दुसरा एक भाग जो अस्पष्ट आहे, त्याच्याबद्दल मगाशी म्हटलं की बिगर प्रकल्पग्रस्तांचं काय, म्हणजे तिसरा भाग असा असणार आहे की इमारत आहे, 50-50 ती बांधकाम केलेली आहे, 10 फ्लॅट आहेत, 5 फ्लॅट त्या शेतकऱ्याचे आहेत, 5 फ्लॅट इतर मंडळी आलेले आहेत, एक फ्लॅट विकत घेऊन ते 5 जण 5 फ्लॅटचे मालक आहेत जे प्रकल्पग्रस्त नाही आहेत. आणि आता या 5 फ्लॅट पैकी एका फ्लॅट मध्ये तो भूमिपुत्र राहतोय आणि त्यांनी 4 फ्लॅट भाड्याने दिलेले. तर अशा वेळी त्या 5 फ्लॅटची मालकी भूमिपुत्राकडे आहे. त्यामुळे त्याच्या हिश्श्याचा जो असेल तर त्याला मिळाला पाहिजे एक.
आणि जे नॉन भूमिपुत्र आहेत किंवा नॉन प्रकल्पग्रस्त आहेत, जे मालक आहेत, तर त्यामुळे त्यांना याच्यात जो आ नावाच्या पॉइंट मध्ये मी उल्लेख केला की आ नावाच्या पॉइंट मध्ये अशा मंडळींना त्यांनी कव्हर केलंय, पण कसं कव्हर करणार आहे, त्यांची पात्रता कशी ठरवणार आहे, त्यांना एक्झॅक्टली काय देणार आहे, याच्याबद्दल हा जी आर भाष्य नाही करत आहे. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल गाईडलाईन आम्हाला मान्य आहे. आम्हाला जेव्हा तुम्हाला आठवत असेल एक 52 क चा मागच्या वेळी एक निर्णय आला होता 2017च्या मार्च महिन्यामधल्या आपल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र सरकारच्या एक पानाचा जी आर होता, फक्त एक पानाचा, एकच पानाचा जी आर होता आणि त्या एका पानाच्या जी आर साठी जवळपास 28 पानाची गाईडलाईन होती. मार्च 2017 मध्ये जी आर आला एक पानाचा. 17 ऑक्टोबर 2018 मध्ये नाही 17 मध्येच 2 ऑक्टोबर 17 मध्ये त्याचं 6 महिन्यामध्ये गाईडलाईन आली, जी गाईडलाईन जवळपास 28 पानाची होती. म्हणजे एका पानाच्या जी आर साठी 28 पानाची गाईडलाईन. तर हा 2 पानाचा जी आर आहे. 28 पानं नाही तर किमान 15 पानं, 20 पानं, 50 पानं जी काय असतील ती गाईडलाईन अपेक्षित आहे. आणि याच्यात आम्ही जे जे मुद्दे याच्यामध्ये आयडेंटिफाय केले, कारण की आम्ही याचा सोल्युशन शोधताना आम्ही सोल्युशन म्हणूनच त्या विषयावरती काम केलं आणि सोल्युशन म्हणून आम्ही शासनाकडे मांडलं. त्यामुळे तुम्हाला जे मी देणार आहे डिटेलिंग त्यात तुम्हाला लक्षात येईल. आम्ही उपाययोजना म्हटलं, आम्ही मागणी नाही म्हटलं, म्हटलं याला कसं सॉल्व्ह करायचं सोल्युशन, आणि त्याची पण डिटेलिंग पण आम्ही स्वतंत्ररित्या दिली. तर तशी डिटेलिंग वरती शासनाला काम करण्याची गरज आहे आणि ती गाईडलाईन त्यामध्ये आली तर या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली जाऊ. आता शासनाने जो जी आर काढला आहे त्याच्या अनुषंगाने तुम्ही बऱ्याचशा मुद्दे समोर आणलेले आहेत आणि तुम्ही 1.5 FSI ला मान्य करताय आणि नवीन UDCR आलाय त्याच्यानुसार जर तुम्हाला FSI वाढून मिळणार असेल त्याबाबत तुम्ही तुमची स्वतंत्र भूमिका अजून काही जाहीर केली नाही. कसं आहे की शासनाची UDCPR जो आहे तो UDCPR अजून पालिकेने स्वतःचा जाहीर केलेला नाही. एक महाराष्ट्रासाठीचा UDCPR आहे, लागू केलेला आहे. त्या धर्तीवर जर हा गावठाणांसाठी लागू झाला, मूळ गावठाणांच्या जमिनीसाठी लागू झाला, तसं आता रिडेव्हलपमेंटला दिलेला आहे. हो 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 ऍग्री. म्हणजे आम्हाला पण कल्पना आहे की जेव्हा कारण की बांधकामाचं निमितीकरण आणि भविष्यामध्ये मला जर का पुनर्विकास करायचा आहे त्याची CC जी देणार आहे ती नवी मुंबई महानगरपालिका देईल या 29 गावांमध्ये किमान. तर नवी मुंबई महानगरपालिका देताना त्यांना UDCPRच फॉलो करावा लागणार आहे. त्यामुळे तो UDCPR प्रमाणेच ते त्याचं नियमितीकरण आणि बाकीच्या गोष्टी करतील. अशा वेळी जी 1.5 FSI ची जी मर्यादा घातली आहे त्या GR मध्ये, म्हणजे या GR मध्ये ती स्पष्ट दिसत नाही, पण तुम्ही जर का लक्षात घ्याल तो 2010चा GR मधला सेकंड पॉइंट त्यात मर्यादा घातली आहे. ही मर्यादाच आम्हाला कन्फ्युजन क्रिएट करते की मर्यादा का असायला पाहिजे किंवा स्पष्ट करा. मर्यादा ज्याला FSI मिळाला त्याला मर्यादा, त्याला 1.5च FSI मिळेल, पण जो बांधकाम करतो त्याला मर्यादा नाही पाहिजे ना. मी स्वतःचा पण FSI वापरतोय, ह्याचा FSI वापरतोय, उद्या त्याचा FSI वापरतोय. तसंच आहे, कारण की आपण रिकामी भूखंड आहेत कुठे, म्हणजे भूखंड असणार एकाकडे, त्याच्यावरती FSI ऍडजस्ट होणार 10 लोकांचा, अशी शक्यता येणाऱ्या काळामध्ये आहे. तर त्याच्यासाठी त्या FSI वरची मर्यादा हटवणं गरजेचं आहे आणि तो आम्ही इथे हायलाइट करण्याचा प्रयत्न केला आपल्या माध्यमातून. व्यावसायिक गाळे जे बांधकामा म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे जे व्यावसायिक गाळे गरजेपोटी या व्याख्येत कुठेच बसत नाही असं दिसतं. हा पण विषय महत्वाचा आहे, कारण की नियमित होतील का त्या या GR मध्ये तुम्हाला सगळ्यांना निवासी बांधकामे आणि निवास प्रयोजनार्थ असे शब्द तुम्हाला या GR मध्ये दिसलेले असतील. आता याच्यात थोडंसं मी कन्फ्युजन आता पुन्हा म्हणेन, गाईडलाईन शासनाला आणायची, पण आम्हाला काही गोष्टी जसं मगाशी म्हटलं यात काही मे बी छोट्या मोठ्या गोष्टी आमच्या प्रेस नोट मध्ये सुटलेल्या असतील. त्यापैकीची एक गोष्ट म्हणजे रहिवासी प्रयोजन जो असतो, म्हणजे तुम्ही रेसिडेन्शियल पर्पज, त्या रेसिडेन्शियल पर्पज मध्ये बांधणारा स्वतः पण राहू शकतो किंवा भाड्याने दिला असेल तर दुसरा पण राहू शकतो. उद्या जर मी रिलायन्स कंपनी बरोबर गेस्ट हाऊस साठी टाय अप करून त्यांच्या मॅनेजर लोकांना जर का 4 फ्लॅट पाहिजे तर मी त्यांना ते राहण्यासाठी देऊ शकतो. ते राहण्यासाठी दिलेत ते रेसिडेन्शियल पर्पजच आहे. भले मी रिलायन्स कंपनी बरोबर त्याचा मी करार केलेला आहे तरी सुद्धा ते निवासी प्रयोजन आहे, त्यामुळे ते त्याच्यामध्ये कव्हर झालं पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. एक दुसरं, एखाद्या भागामध्ये फक्त निवासी विषय नसतो, म्हणजे खाली वरती 10 माळ्याची बिल्डिंग तर खाली तुम्हाला 4 शॉप दिसतात, तर त्या प्रकल्पाला कमर्शियल प्रकल्प नाही म्हणत किंवा त्या बिल्डिंगला वाणिज्यिक प्रयोजनार्थ बिल्डिंग नाही म्हणत, त्या इमारतीला रेसिडेन्शियलच म्हणतात किंवा रेसिडेन्शियल कम वाणिज्यिकच म्हणतात. तर अशा वेळी ह्याचं जे काही नियोजन होणार आहे, गावांमध्ये अशा अनेक ठिकाणी खाली 2-4 गाळे काढलेले असतात, वरची 4-3 माळ्यामध्ये घरं असतात, तर ते रेसिडेन्शियल पर्पजचा भाग असावेत असं आमचं म्हणणं आहे. आणि ते असेल ज्या गाईडलाईन मध्ये क्लिअर होईल की जसं 12.5% ही रहिवासीची योजना आहे, 12.5% योजना ही काय वाणिज्यिक योजना नाहीये, पण तरीही त्यामध्ये तुम्हाला 15% वाणिज्यिकचं तुम्हाला परमिशन दिलेलं आहे 12.5% योजनामध्ये.
त्याच पद्धतीची परमिशन यात पण असायला पाहिजे. ते गाईडलाईन मध्ये आलं तर मला वाटतं स्पष्ट होईल हा मुद्दा सुद्धा. लागू होतं 1.5 एकर लागू झाला तर 15% तुम्हाला कमर्शियल मिळतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे तो रेसिडेन्शियल पर्पज मध्ये ते 15% कमर्शियल मिळू शकते, पण ते स्पष्ट झालं पाहिजे त्याच्यात असं म्हटलेलं काय आहे झालं पाहिजे की निवासी पर्पज म्हणजे गरजेपोटीची व्याख्या काय, तुमचं कुटुंब वाढलंय, तुमच्या कुटुंबासाठी राहण्यासाठी ती निवास आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतरांना राहायला द्याल म्हणून तो रहिवास प्रयोजनार्थ आहे म्हणून ती रेग्युलराइज होते. शासनाच्या GR मध्ये ती स्पष्टता आहे. मला असं विचारायचं आहे, तुम्ही आतापर्यंत एवढं सगळं सांगितलं, शासनाच्या या निर्णयासंदर्भात तुम्ही प्रकल्पग्रस्तांसोबत चर्चा केली का, मीटिंग घेतली का, त्यांना तुम्ही या GR बद्दल अवगत केले का? आणि साहेब एक मिनिट, त्याला जोडून माझा एक प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत म्हटलात की अस्पष्टता आहे आणि याचं शुद्धीपत्रक पण यायला पाहिजे. मग ते शुद्धीपत्रक आल्यावर याच्यावर भाषा करायला पाहिजे होतं असं नाही वाटलं का आपल्याला? मी याच्यावर प्रत्येक प्रश्नाची उत्तर देणार आहे. प्रश्न आहे की तुम्ही 15 दिवसाची मुदत देताय, मग 15 दिवस तुम्ही थांबून नंतर तुम्ही ह्या गोष्टी नाही मांडू शकत. नाही आम्ही मुदत वगैरे देत नाही आहोत, आम्ही सुचवतोय. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की पुन्हा मी एक एक करून प्रश्नाची उत्तर देऊया. आपण सगळ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत. काय होतंय की तुमच्या माध्यमातून अनेकांच्या मनातले प्रश्न बाहेर येत आहेत आणि त्या काही प्रश्नांची उत्तर देण्याची संधी आम्हाला मिळते. सर तुमचा प्रश्न परत एकदा रिपीट करा, थोडा तुम्ही 2-3 प्रश्न स्किप झाला तो. रहिवास प्रयोजनार्थ म्हटलेला आहे ते गरजेपोटीचा विषय आहे तो. आणि गरजेपोटीचा विषय हा राहण्यासाठी आहे, त्या कुटुंबाच्या वाढत्या संख्येनुसार त्या कुटुंबापुरती मर्यादित असावा असं शासनाचं म्हणणं आहे. नाही मी याला करेक्ट करीन सर थोडासा. आता पुन्हा हा याच्यात एक शब्द तुम्ही बघितलेला असेल GR मध्ये, गरजेपोटी बांधलेली बांधकाम व वास्तव्यास असलेली बांधकाम. तुम्ही बघाल तो एकत्र शब्द नाहीये, त्याच्यामध्ये एक व नावाचा शब्द टाकलेला, एक व नावाचा अक्षर आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी कव्हर व्हायला पाहिजे असं मत आहे. आणि गरजेपोटीच्या व्याख्येत सर तुम्ही आजची गरज लक्षात घेताय की आज माझं कुटुंब वाढलंय, तो मुळात हे 70 पासूनच गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये 5 पिढ्या आलेल्या आहेत. त्याचं प्रयोजन त्यांनी त्यावेळी पण नाही केलं, आज पण त्याच्या गाईडलाईन मध्ये त्याची स्पष्टता यायला अपेक्षित आहे. आणि या जर का आमचं हे शेत असतं, आमचं हे प्रकल्प आलाच नसता इथे, तर आम्ही आमच्या शेतात अजून एक घर, अजून एक घर, अजून एक घर बांधत बसलो असतो. आम्हाला फरक पडत नाही. आमचं कुटुंब अजून वाढणार आहे. आमचं कुटुंब आज काही थांबलेलं नाहीये. आमचं कुटुंब भविष्यात पण वाढणार आहे. त्याच्यामुळे भविष्यातली पण गरज असू शकणार आहे. एक सेकंड गोष्ट आहे सर, आमचं जी उत्पन्नाची साधनं आहेत, म्हणजे माणूस फक्त घरात राहिला तर त्याची गरज संपली असं विचार करणं चुकीचं ठरेल. आपला जो भारताचं जे एक आर्थिक नीती आहे किंवा भारताची जी एक सामाजिक आणि राजकीय नीती आहे, त्याच्यामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा या 3 गरज आहेत. फक्त निवारा ही गरज नाही, अन्न आणि वस्त्र ही सुद्धा तितकीच गरज आहे. आणि अनेकांचे रोजगार हिरावून घेतले गेलेले आहेत. अनेकांना ज्यांना शेतीशिवाय दुसरं करता येत नाही, ज्यांना जे नौसिलमध्ये कामाला होते त्यांना त्यांच्यापैकी काही करता येत नाही आणि तुम्ही त्यांचं अचानक ते कंपनी बंद पडते आणि दुसरी गोष्टी येते. त्याला अनेक ठिकाणी राजकीय आणि सामाजिक गोष्टी जबाबदार आहेत. अशा वेळी आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी जर का 2 खोल्या काढल्यात, मी एखाद्या 2000 फुटाच्या घरात राहू शकतो, पण माझी गरज बोलते की तू 400 फुटाच्या पलीकडे राहू नको आणि उरलेल्या 2000 फुटामध्ये तू खोल्या बनव आणि त्या 4 लोकांना भाड्याने दे, किमान तुला जेवणासाठीच तुझं उदरनिर्वाहाचं साधन पूर्ण होईल. अशा वेळी 400 फूट मध्ये राहणं हीच माझी गरज आहे का असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यामुळे या गोष्टीला सर अनेक पैलू आहेत आणि मी पुन्हा म्हणेन या पैलूंचं स्पष्टीकरण हे त्या शुद्धीपत्रकामध्ये अपेक्षित आहे. मला वाटतं आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं. मला आता ताईंनी जो प्रश्न विचारला, इतर प्रकल्पग्रस्तांची चर्चा केली का या संदर्भात? हा तो एक प्रश्न तुमचा होता. राईट. काय झालं की हा जेव्हा 25 फेब्रुवारीला GR आला, 27 फेब्रुवारीला मागच्या रविवारी GR आला, तेव्हा आम्हाला अनेक पत्रकारांचे फोन यायला सुरुवात केले. पुन्हा लोकांचे फोन यायला सुरुवात झाली की नक्की काय आहे, म्हणजे हे कामाचं आहे नाही आहे. अनेक लोकांनी अजून संभ्रमित अवस्था आहे. गावात फार मोठे बॅनर लागलेले नाहीयेत, कोणाच्या लोकांना कळतच नाहीये आमचा फायदा झालाय की आमचा तोटा झालाय, की आम्हाला मिळणार पण आहे की नाही मिळणार आहे. मग आम्ही याच्यामध्ये पहिला टप्पा केला, आम्ही किमान स्वतः अभ्यास केला. मी प्रयत्न केला की त्याच दिवशी इमिजिएट प्रतिक्रिया देणं टाळलं. म्हटलं प्राथमिक ओके आहे, पण माहिती होते फेब्रुवारीला 27 रविवारी सेम डेला अर्जंट मीटिंग आम्ही बोलवली. 9:30ला रविवार असून सुद्धा सगळे कोर मेंबर जमा झाले. आम्ही रात्री 9:30 वाजल्यापासून 12:30 पर्यंत आम्ही त्या 2 पानाच्या GR वरती डोकं लावत बसलो. काय आहे या एकी ओळीचा अर्थ काय, या शब्दांमधला बिटवीन द लाईन्स काय म्हटलेलं आहे. मग तो जो काही आमचा स्वतःचा अभ्यास आहे तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला, जो आम्हाला 1 दिवस 2 दिवस लागला. याच्यामध्ये अनेक गोष्टी, जसे म्हटलं GRच्या रेफरन्स बद्दल स्पष्टता नव्हती. आम्ही आमचे सोर्सेस वापरले. आम्ही याच्या मागचा बोर्ड ठराव कुठला
तो आम्ही अरेंज केला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की 9949 हाच ठराव याच्या बॅकसाईडला आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टी अरेंज करण्यामध्ये आम्हाला 2 दिवस गेले. एक, आणि ही पत्रकार परिषद घेण्याचं जे प्रयोजन आहे हे कोणाला विरोध करण्यासाठी नाही आहे. हे तुम्ही म्हणता ना गावकऱ्यांसाठी पोहोचण्याचं हे खूप सोपं माध्यम आहे. तुमच्या माध्यमातून आम्ही आज अनेक लोक ही लाईव्ह बघतायत, त्या हजारो लोकांपर्यंत आम्ही या एका टॅक्टिक्सने आम्ही पोहोचलो आणि तोच आम्ही माध्यम म्हणून वापरलं. आणि आता राहिला पुढचा टप्पा, जसं मगाशी म्हटलं, एका साईडला आम्ही शासन प्रशासनाला सुचवलं त्यांनी काय करायचं, त्यांच्याकडनं काय पेंडिंग आहे, त्यांच्याकडनं काय बाकी काय त्यांनी करायचंय. 15 दिवसाचा अल्टिमेटम नाही आहे. आम्ही त्यांना सुचवतो की 15 दिवसात करा, त्यांच्या फायद्याचं आहे. ते उद्याला जर का आचारसंहिता लागते पुढच्या महिन्याभरामध्ये तर त्यांनी त्याच्या आधी कसं कंप्लीट करायचं हे आम्ही सुचवलं. आचारसंहिता जर का 4 महिने लागणार असेल तर त्यांनी 15 दिवसाचे 1 महिना घ्यावा, आम्हाला फरक नाही पडत आहे. आमचं म्हणणं इतकंच आहे, निवडणुकीच्या आधी जर का ही गोष्ट पूर्ण झाली तर त्याचा फायदा, पॉलिटिकल बेनिफिट त्यांना मिळू शकेल. आम्ही पण त्यांना शब्द दिला होता, एक प्रॉपर्टी कार्ड द्या. आमचं त्यावेळेचं म्हणणं होतं, एका घराचं एक प्रॉपर्टी कार्ड द्या, आम्ही तुमचा प्रचार करतो. असं मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवरती, प्लॅटफॉर्मवरती आणि अशा इंटरव्ह्यूज मध्ये सांगितलेलं आहे. आज पण आम्ही त्याच्यावर ठाम आहोत. ठीक आहे, आता आम्ही प्रॉपर्टी कार्ड बद्दल नाही म्हणत आहे, पण आम्ही म्हणतो एक भाडेपट्टा तर कम्प्लीट करा, एका घराला तर द्या. एक घर नियमित करायचं क्लिअर आहे. तुम्ही किचकटवालं घर करायला जाऊ नका, सोपं आहे. शासनाने एक पाऊल पुढे टाकलंय. मग प्रस्ताव हा तुमचं असं म्हणणं की शासनाने तुमच्या दारात यावा आणि तुमचा भाडेपट्टा द्यावा का? मग त्या एक पाऊल तुम्ही पुढे करा. आपण एक गोष्ट विसरताय की जो इथला कॉमन मॅन आहे ना, कॉमन मॅन हा या देशाचा मालक नक्कीच आहे. सगळे सामान्य आपण नागरिक वोटिंग करतो आणि आपण सगळे देशाचे मालक आहोत, पण या देशाच्या मालकाला सगळ्या गोष्टी नाही करतायत. त्याच्यासाठीच आपल्याकडे प्रशासकीय व्यवस्था आहे. म्हणजे इथे असलेली प्रशासकीय व्यवस्था, मग ते कलेक्टर ऑफिस असेल, सिडको ऑफिस असेल, पालिका ऑफिस असेल, मंत्रालय असेल, हे आपल्यासाठीच काम करण्यासाठी निवडून दिलेली लोक आहेत. ती कुठलीही लोक कुठलीही डिग्री घेऊन तिथे पोहोचलेली नाही. ते त्यांना पगार जातो आपण भरलेल्या करामधनं. त्यामुळे आपण ते नेमून दिलेले सेवक, नोकर शब्द जरा वाईट वाटतो लोकांना, सेवक म्हणूया. आपण नेमून दिलेले ते सेवक आहेत, ते काम करणं त्यांची जबाबदारी आहे. आणि त्यांच्याकडनं काम करून घेणं, ज्यांना आम्ही आमदार म्हणून निवडून दिलंय, ज्यांना आम्ही मंत्री झालेले आहेत, ह्यांची ती जबाबदारी आहे की हे सेवक जर का काम करत नसतील, विश्वस्थांनी त्याच्यावर काम करून घेतलं पाहिजे. आपण एखादी ट्रस्ट, एखादा हॉल असतो आणि हॉलमध्ये तिथे काही आपल्यासाठी करेक्शन्स करायचे, रिपेअरिंग करायचंय, किंवा एक लग्न आधी होऊन गेल्यानंतर घाण आहे, आपण काय बोलतो, अरे काय या लोकांना काय मेंटेनन्स करता येत नाही का, व्यवस्थित बघता येत नाही. आपण पहिली शिवी कोणाला घालतो, तिथल्या कर्मचाऱ्याला. तुला कळत नाही का, आम्ही आलोय 3 वाजता, म्हणजे आमचं 5 वाजता लग्न आहे, आम्हाला 3चं टायमिंग दिला, आम्ही आलो आणि इथं मागच्या लग्नाची सगळी घाण पडली आहे. आपण पहिली शिवी घालतो कर्मचाऱ्याला, दुसरी शिवी कोणाला घालतो, दुसऱ्या कोणाला आपण जाब विचारतो, मॅनेजर कुठे आहे, विश्वास कुठे आहे. सांगायला तात्पर्य हे आहे, मुद्द्यावर जायचं बरेच आहेत यामध्ये. कारण आपण आता पण एवढं सगळं सांगितलं, म्हणजे तो GR पूर्ण आपण एवढा डिस्क्रिप्टिव्ह केला. खरं तर या गोष्टीची कल्पना इथल्या प्रकल्पापासून देण्याची गरज होती. शासनाने जो निर्णय घेतलेला आहे, तुमचं असं म्हणणं आहे का की आहेत त्या परिस्थितीत रेग्युलर झाली पाहिजेत बांधकाम, जागा आणि बांधकाम, असं आमचं फार पूर्वीपासूनची मागणी आहे. आणि हे आमचंच म्हणणं नाही, हा GR पण तसंच म्हणतो. प्लस माननीय एकनाथ शिंदेनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यात पण त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय, ज्यांची घरं जशी आहेत तशीच नियमित झाली असं त्यांनी म्हटलंय. तुमची काय मागणी काय, तुमचं काय म्हणणं आहे? अहो, आम्हाला इतकं कळतंय की एखाद्या गोष्टीच्या मागे एक प्रक्रिया असते. जेव्हा माणूस म्हणतो की नियमित करणार, ती नियमित, आता यांनी कसं केलं बघा, पालिकेचं नाव स्पष्टपणे दिलं नाहीये. पालिका नियमित करणार, पालिका नियमित करायला पालिका तुम्ही आम्ही नाही आहोत, पालिकेला एक प्रोसिजर फॉलो करावी लागते. प्रोसिजर प्रमाणे नियमित करावं लागेल. की आहेत त्या परिस्थितीत जर गावठाणांची बांधकामं रेग्युलराईज झाली तर त्या गावठाणांची धारावी जी झालेली आहे ती सुधारणा होईल का? गावठाणे तशीच बकाल स्वरूपात राहणार नाहीत का? थँक्यू सर. एक खूप महत्वाचा मुद्दा सुटला होता तुमच्या या प्रश्नाने माझ्या लक्षात आला. तो मुद्दा म्हणजे नक्कीच जर का ती आहे तशीच आम्ही स्वीकारली किंवा गावठाण आहे तशीच ती ग्रेट आहे म्हणून अजून 4 लोकांनी 5 माळे चढवले, तर ही धारावीपेक्षा वाईट अवस्था आमची होणार आहे. किमान धारावीतले मुख्य रस्ते मोठे आहेत. आम्ही कधी कधी चेक करतो, धारावीचा मुख्य रस्ता मोठा आहे आमच्या गावातल्या रस्त्यापेक्षा. त्यामुळे धारावी बरी आणि गावठाण नाही अशी परिस्थिती होऊ शकते. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे पुन्हा म्हणेन की ही जी कार्यपद्धती शासनाने क्लिअर केली आणि म्हटल्याप्रमाणे सगळी कामं जर का शासन करतंय तर पुढच्या टप्प्यात जे आम्ही गावकऱ्यांना गावकी भावकीचा वाद मिटवायला सांगितला
तसंच आम्ही त्यांना म्हणतोय की एक आम्ही संकल्पना आणलेली, तिचं नाव आहे स्मार्ट विलेज. या स्मार्ट विलेज मध्ये माझ्या गावाची संस्कृती कशी टिकेल, माझं गाव छान सुंदर कसं होईल, माझ्या गावासाठी लागणारे रिसोर्सेस मी गावातल्या गावात कसे अरेंज करेन, त्या सगळ्यावरती आम्ही आधी प्रबोधन केलेलं आहे आणि आता येत्या काळात त्याच्यावरती सुरू करणार आहोत. तो मुद्दा सुटला होता. हे गाव साहेब धारावी आम्ही होऊन देणार नाही. आगरी कोळी युथ फाउंडेशन त्याच्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्याच्यासाठी इथे एक चांगल्या स्थितीत नवा मुंबईतल्या गावांना पुनर्स्थापित होण्याची एक संधी मिळालेली आहे. पूर्वी जशी मंदिरं विस्थापित व्हायची आक्रमणांनी आणि त्याची परत पुनर्स्थापना केली जायची, असं काहीशी गावठाणं आमची आक्रमणांनी विस्थापित झालेली, त्याला पुनर्स्थापना करण्याची संधी मिळते. आगरी कोळी युथ फाउंडेशन कटिबद्ध आहे आणि मला खात्री आहे गावागावातला प्रत्येक एक जण त्याच्यासाठी एकेवेळच्या सोबत असेल. आम्ही आमच्या गावाचं सोनं करण्याचा साहेब या निमित्ताने प्रयत्न करू. धारावी होऊन जाणार. शासनाने 250 मीटरचे परीख दिलेला आहे. मला वाटतं काही आमदारांनी 500 मीटर पर्यंत करण्याची मागणी केलेली आहे. या वादामध्ये या हव्यासापोटी गावठाणा रेग्युलाइज होण्याची थांबतील असं वाटत नाही का? तुम्ही 250 मीटरवर समाधानी आहात का? मी पुन्हा म्हणेन, मगाशी पण आपण जेव्हा तो परिघाचा विषय केला त्या परिघामध्ये मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जी मंडळी, जसं घणसोलीतला खूप मोठा भाग कट झालाय त्या गोष्टीमध्ये, म्हणजे ना रेखांकनात बसतोय ना 250 मीटर मध्ये बसतोय. अनेक ठिकाणी जसं वाशीचं उदाहरण घेतलं तर वाशीचं एक्सटेन्शन 250 मीटर मध्ये बसत नाही आणि वाशी गावाचं 12.5% योजना ही केरळा भवन पर्यंत येते आणि मूळ गावठण त्या कोपऱ्यात आहे. जवळपास 350-400 मीटरचं अंतर आहे, पण किमान रेखांकनात बसतंय. त्यामुळे वाशी गाव सेफ झाला, पण घणसोली सेफ नाहीये. अशा वेळी अशी अनेक अपवादात्मक घरं आहेत जी बाहेर आहे. 29 गावामध्ये अशी अपवादात्मक गावं असतील, पाडे असतील, त्या संदर्भात तुम्ही पाठपुरावा करणार आम्ही. आणि त्यामुळे हे थांबून करणार नाही. पण एक प्रोसेस जी सुरुवात होते तिला आम्ही त्याला थांबवणार तुकडा घालायचा नाही. नाही. घालायचा पण नाही आणि घालून द्यायचा पण नाही. आम्ही याच्यासाठी स्पष्ट बौद्ध समाजाच्या एक महत्वाचा बौद्ध समाजाच्या आणि आदिवासी समाजाचा एक मिनिट, बौद्ध समाज आणि आदिवासी समाज यांच्या जमिनी नसल्याच्या बऱ्याच ठिकाणी दिसतात, परंतु ते तिथले मूळ रहिवासी आहेत. ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. झालं काय की आजूबाजूला सिडको आणि त्यांच्या कॉलन्या त्यांनी सेपरेट बसवलेलं आहे. म्हणजे मी पेठाली गावचं सांगेल की मूळची जी आदिवासी वाडी होती ती बाजूला उठून सिडकोच्या दरम्यान त्यांनी आतमध्ये बसवली. आता ती संपूर्ण अधिकृत की अनधिकृत, कारण त्यांच्याकडे जमीन नव्हतीच मुळात. मग आता त्यांची घरं नियमित होतील का? नक्कीच त्यांची घरं नियमित झाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. आणि त्याच्यासाठी मगाशी म्हटलं ना मी की प्रकल्पग्रस्त आणि बिगर प्रकल्पग्रस्त यांच्यातली जी व्याख्या स्पष्ट करणारं स्पष्टीकरण हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे ज्यांच्या नावे एखादी गोष्ट नाही, मी काय म्हटलं ती 10 घरं जर का तुमच्याकडे 1970 ला असल्याचा पुरावा जर का आहे तर ती गावठाण आहे त्या शासकीय परिपत्रकाप्रमाणे आणि त्यानुसार या सगळ्या प्रोसिजर होणं गरजेचं आहे. कोणालाही वाऱ्यावर सोडून आपल्याला द्यायचं नाहीये. सर, 2 प्रश्न आहेत की तुम्ही 1970 ची हद्द मान्य करतायत का त्याला काही पर्याय तुम्ही शासनाला सुचवून आला? आणि दुसरं शेवटच्या कॉलममध्ये जे म्हटलंय की क्लस्टरच्या बाबतीत तुम्ही तुमची भूमिका एकेवेळची काय भूमिका आहे ती स्पष्ट केली नाहीये, कारण करावेवासीय क्लस्टरला अनुकूल आहेत आणि तुमची भूमिका आहे बाबत स्पष्ट होत नाही. आम्ही या आधीपर्यंत साठी आम्ही विरोधातच आहोत क्लस्टरच्या. लक्षात घ्या, आम्ही क्लस्टरच्या विरोधात यासाठी आहोत. तुम्ही जर का आमचं 2016-17च्या आसपासचे आमच्या काही गाव बैठकांना जर का तुम्ही कव्हर केलं असेल, तुम्हाला लक्षात येईल की आम्ही स्मार्ट विलेज मांडतो आणि तुम्ही स्मार्ट विलेजचा बेस पकडा जाऊन मला लक्षात आलं हा क्लस्टरच आहे. फक्त हा क्लस्टरचा एक स्वयंविकासाचा गावकऱ्यांच्या हिताचा एक मॉडेल आहे जो आम्ही स्मार्ट विलेज म्हणून मांडतो. त्याचा बेस क्लस्टर सारखाच आहे. फक्त फरक सिडकोच्या क्लस्टरमध्ये आणि आमच्या क्लस्टरमध्ये हा होता की आम्ही जमिनीचे मालक होतो. सिडकोच्या क्लस्टरमध्ये आमच्याकडे जमिनीची मालकी नव्हती, म्हणून आम्ही सिडकोच्या क्लस्टरला विरोध करत होतो. म्हणून मग नंतर आम्ही स्मार्ट विलेजला थंड काय केलं आणि म्हटलं ती नंतर करू. स्मार्ट विलेज नंतर विचारा, जोपर्यंत जमिनीचे मालक होत नाही हे पुढची सगळी स्वप्न दाखवणं शून्य आहे. म्हणून आम्ही जमिनीच्या लढ्यावरती आमचं लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं आणि आज जो GR आलाय त्याच्यात जमिनीबद्दल स्पष्टपणे पहिल्या टप्प्यात उल्लेख आलेला आहे आणि त्या जमिनीचं नियमितीकरण होते. भाडेपट्टा आम्हाला मिळतोय, तर भाडेपट्ट्यासोबत आम्हाला प्रॉपर्टी कार्ड ही मिळू शकेल असं आम्ही मागे म्हटलेलं आहे. आणि 12.5% पण लीज होल्डवरती आहे. अख्खी नवी मुंबई लीज होल्डवरती आहे. त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये फ्री होल्डची लढाई सुरू करू आणि अख्ख्या नवी मुंबईला फ्री होल्ड करून टाकू, याबद्दल आम्ही स्पष्ट आहोत. त्यामुळे त्याच्या बेसिस नंतर जमिनीचे मालक आहोत, मग क्लस्टरसाठी जायचं की नाही जायचं हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय असेल. आम्ही त्याचं प्रबोधन करणार आहोत. उदाहरणार्थ आमच्याकडे काही 2 भावंडांमध्ये वाद होता म्हणून 1-1 गुंठ्याचं त्यांनी जे बांधकाम केलं ते 2 वेगवेगळ्या इमारती त्यांनी बांधल्या
आम्ही त्याला सांगण्याचा प्रयत्न केला होता की बाबा रे, एकत्र केलं असतंच ना तर बाजूला मोकळी जागा सोडायला चान्स मिळाला असता. तुम्ही 2-2 स्टेअरकेस काढल्या विनाकारण, गरज नसताना. एका स्टेअरकेस मध्ये काम भागलं असतं, एक खोली जास्त निघाली असती. हे कमर्शियल ऍडव्हान्टेज पण होतं जर का त्यांनी एकत्र बांधकाम केलं असतं तर. पण त्या वादामुळे त्यांना केलं आणि आपल्याकडे काय ठोस गोष्ट नसल्या कारणाने आम्हाला फार जास्त समजावता आलं नाही. पण आता आमच्या हातात ठोस गोष्ट आहे, आम्ही आता समजावू शकतो. आम्ही आर्किटेक्ट, लक्षात घ्या, पूर्ण एक आर्किटेक्टची खूप मोठी टीम आमच्या सोबत आहे, एक खूप मोठी लिगल टीम आमच्या सोबत आहे. खूप जे लागणारं, ज्याला म्हणूया की या गोष्टीला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जी तांत्रिक लोकांची आवश्यकता असते, आगरी कोळी युथ फाउंडेशन बरोबर असे अनेक एक्सपर्ट संलग्न आहेत, ज्यांची मदत घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पण पोहोचू आणि लोकांना हा जो चांगला निर्णय आहे, जे याच्यातल्या अस्पष्ट बाबी दूर झाल्यानंतर हा जो निर्णय चांगला होणार आहे तो लोकांना आम्ही त्याचं म्हणजे म्हणतो ना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. मग सर्वेक्षणाला मोजणीला तुम्ही परवानगी देणार आहात? हो, 100% देणार आहोत. हा, तुम्ही मगाशी म्हणालात की निवडणुकीच्या आधी एखादं घर नावावर करून दिलं सरकारने तर त्यांच्या जोडीमध्ये तुम्ही मतदानाचं दान करणार आहात. जर निवडणूक पूर्वी नाही झालं तर तुम्ही निवडणूक बहिष्कार टाकणार का? ते पद्धत तुम्ही विधानसभेच्या वेळी बहिष्कार नाही, टाकला? बहिष्कार टाकण्याची नक्कीच गरज पडणार नाहीये यावेळी, कारण की किमान आम्ही जे 100% अपेक्षा होती त्याच्या 60-70% पर्यंत पोहोचलोय. आमचं असं म्हणणं आहे की त्या 70ला पण 100 करून मोकळे व्हा. याच्यासाठी मोकळे की आता इतके जवळ आलेलो आहोत, म्हणजे आपण आता शिवाजी चौकापर्यंत पोहोचलोय, वाशी स्टेशनला पोहोचायचंच आहे, थोडंच अंतर बाकी आहे. तर आपण जरा धक्का मारूया आणि वाशी स्टेशन पर्यंत जाऊया. तर गेलो तर आपल्याला हक्काने मतदान मागता येईल, कारण आम्ही तसा शब्द दिलेला आहे. पण हे अपूर्ण ठेवलं ना तर कुठेतरी आमचा कॉन्फिडन्स पण लो राहतो. आमचा कॉन्फिडन्स वीक झाला तर कॉन्फिडन्स वीक असेल त्याचा फटका महाविकास आघाडीला मिळेल. आधीच महाविकास आघाडी सरकारबद्दल भूमिपुत्रांमध्ये जो संभ्रम आहे किंवा भूमिपुत्रांमध्ये जे दिवा पाटील साहेबांच्या नामकरणाच्या विषयामुळे एक वातावरण कुलुषित आहे, निगेटिव्ह वातावरण आहे या गोष्टीचं. त्या निगेटिव्ह वातावरणाला जर पॉझिटिव्ह करायचं त्याने ही गोष्ट पूर्ण करावी लागेल. आणि एक मुद्दा आपल्या प्रेस नोट मध्ये माझं बोलायचं राहून गेलं, आमची विमानतळ नामकरणाची जी आमची मागणी, आमचा आग्रह आणि आमचा लढा हा सुरूच राहणार आहे. पण पालिका क्षेत्रामध्ये नवी मुंबईच्या जर काही 100% गोष्ट पूर्ण होते तर महाविकास आघाडीच्या सोबत आम्ही त्यांना एक टर्म, आम्ही असं नाही म्हणत आहे की आम्ही त्यांचे झेंडे गळ्यात घेतोय किंवा त्यांच्या पक्षात प्रवेश करतोय, पण एक टर्म ही महाविकास आघाडी सरकारला देण्यासाठी आम्ही नक्कीच आवाहन करू शकतो. पण सब्जेक्ट टू कंडिशन आहे की हे 100% पूर्ण करा. एक घर नियमित, एक घर म्हणजे मी पुन्हा तेच म्हणेन, त्यांचं शिवसेना शहर प्रमुखांचं एक घर जे क्लिअर आहे नियमित करून टाका. त्यांनी ते एक घर नियमित करा, बाकीच नंतर करत राहू आपण. पण एक घर नियमित करा. आम्ही तुमच्यासाठी अख्ख्या 29 गावांमध्ये फिरून वोट मागू, हे आम्ही स्पष्ट आहे आमचं. तुम्ही त्यांच्यासाठीच करणार आहे तिथे. तुम्ही प्रॉपर्टी कार्ड बद्दल थोडा संभ्रम आहे. याच्या पूर्वी पण प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले होते. हे प्रॉपर्टी कार्ड याचं कसं तुम्ही विश्लेषण कराल? हा, थोडीशी तो एक गमतीचा भाग आहे, मला कळत नाही की असं का करतात मंडळी. प्रॉपर्टी कार्ड फक्त मूळ गावठाणांचे उपलब्ध आहेत आजच्या तारखेला. म्हणजे सानपड या गावामध्ये जे प्रॉपर्टी कार्डचं वाटप झालं ते मूळ गावठाणाचंच आहे, पूर्वीचंच आहे ते. म्हणजे अशी प्रत्येक गावात 50-100 घरं आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी सनदी आहेत. फक्त आता उदाहरणार्थ माझ्या पिढीला माहिती नाही की माझ्याकडे सनद आहे, मग ती माहिती मला मिळाली तर तो ऑलरेडी रेकॉर्ड बनला आहे ठाणे जिल्हाधिकारीकडे. तो रेकॉर्ड मध्ये जाऊन झेरॉक्स आणायचं आहे 30 रुपये खर्च करून. तो झेरॉक्स आणून तुम्ही ती कॉपी प्रॉपर्टी कार्ड दिले म्हणून जो काही बाजार करतात ना तो चुकीचा आहे. ते जुनेच प्रॉपर्टी कार्ड आहेत, मूळ गावठाणांचेच प्रॉपर्टी कार्ड आहेत, 1970चेच प्रॉपर्टी कार्ड आहेत. आज काही नवीन त्याच्यामध्ये होत नाहीये. त्यामुळे उगाच त्याच्यानी लोकांनी संभ्रम निर्माण करू नये आणि लोकांनी संभ्रम करून घेऊ नये. विस्तारित गावठाणामध्ये जी गोष्ट आहे ती पहिल्या टप्प्यात आपण भाडेपट्टा घेतोय, पण भाडेपट्ट्यानंतर आपण सिटी सर्वेच्या प्रोसिजरवरती ठाम आहोत. शासनाने पण पैसे वाचवावे आणि एकत्र केलं तर आपल्याला याच्या सोबत प्रॉपर्टी कार्ड मिळून जाईल. बिल्डर लॉबी या ठिकाणी परत एकदा सक्रिय होणार आहे. आधीच सिडकोमध्ये सिडको चले जाव अशा पद्धतीची मागणी केली जात आहे. तिथे एक ही फाईल कशी हालत नाही मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. परत एकदा तेच येणार, कारण तुम्ही स्वतः जमिनीचे इथे मालक नाही एक प्रकारे. मग परत सगळं सिडकोचं नक्कीच परत मग त्याची अधिकृत करणं न करणं त्याच्यामध्ये परत सिडकोचा हस्तक्षेप खूप एक चांगला प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला सांगतो 12.5% फार वाईट अनुभव आम्ही लोकांनी घेतलाय. 12% ज्या जमिनीची किंमत 25-25, 50-50 लाख त्यावेळी होती, त्या जमिनी लोकांना फसवून किंवा गैरसमज संभ्रम निर्माण करून लाख 2-2 लाखामध्ये त्या दोन मोकळ्या झालेल्या आहेत. आणि त्याच्यात लोकांची खूप वाताहत झाली आहे. 12.5% वाताहत होताना आम्ही पाहिलंय.
आणि मग त्याच्यात तोडाफोडा राजकारण घरातच केलं गेलं. भावांमध्ये भांडणं, बहिणींमध्ये भांडणं, आत्यांमध्ये भांडणं. 12.5% एक खूप मोठं वरदान होतं भूमिपुत्रांसाठी तसं पाहायला गेलं तर. आणि 5 लोकांनी जीव दिला होता, बलिदान केलं होतं आणि खूप कष्टाने ते 12.5% मिळालेले होते. पण त्या गोष्टीचं सोनं आम्हाला पूर्णपणे करता आलं नाही, हे आमचं दुर्दैव आहे. आणि ती चूक पुन्हा आता करू नये म्हणून आम्ही सज्ज आहोत. आमची पूर्ण किमान 29 गावामध्ये आमच्या टीम्स आहेत, आमच्या महिला टीम आहेत, आमच्या पुरुष टीम आहेत. त्या वाट बघतात 29 गावामध्ये. अजून गावात बॅनर नाही लागलेले आहेत या निर्णयासाठी की काय याचा जल्लोष करायचा की याचा विरोध करायचा, लोकांना क्लिअर नाहीये. आम्ही म्हटलं वाट बघा, पत्रकार परिषदेमध्ये विषय स्पष्ट होईल, त्याच्यानंतर तुम्हाला निर्णय जो घ्यायचा तो तुमच्या आपापल्या गावात घेता येईल. पण गावातले गैरसमज आम्ही दूर करणार आहोत. आम्ही गाव पातळीवरती गावक्या बनवण्याची सुरुवात केलेली आहे, जेणेकरून गावातले वाद कंटे गावात संपतील. आणि ज्या काही आर्थिक अडचणी लोकांमध्ये असणार आहेत भविष्यात याच्यावर पैसे भरायचे, फुकटमध्ये नाही मिळणार आहे. हे पैसे भरण्यासाठी पण ज्या काही गोष्टी कमी पडतील, गावकी उभी राहील आणि त्या व्यक्तीला मदत करेल, इतकं मला खात्री वाटते. तुम्ही प्रशासनाला भेटणार नाही आहेत का? भेटलो ना. कमिटी तुम्हाला गाईडलाईन काय पाहिजे? सिद्धेश, घेणार आहोत. आणि तुमच्या माध्यमातून मी शॉर्टकट शास्त्रापर्यंत पोहोचलो आणि पुढच्या निवेदनाच्या माध्यमातून पुढची प्रोसेस गाव पातळीवरची